मान्यवरांचा नमस्कार. मी आपल्या मान्यवरांचा वक्त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर विद्याधर घैसास, त्यांची कॉमर्स बॅकग्राऊंड आहे आणि त्यांनी बँकिंग क्षेत्रात 20 वर्ष काम केलंय. पण त्यांना ज्योतिषशास्त्राची आवड लहानपणापासूनच आहे आणि वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आणि त्यातलं संशोधन सुरू केलंय. बीजगुण पद्धत या त्यांच्या शोध निबंधाला महाराष्ट्र ज्योतिष परिषदेकडनं ऑनररी डॉक्टरेट मिळालेली आहे. सुमारे 1.5 लाखाहून जास्त पत्रिका डॉक्टर घैसासांनी हाताळलेल्या आहेत आणि 18हून अधिक विषयांच्या ज्योतिषशास्त्राला जोडून त्याची ऍप्लिकेबिलिटी वाढवलेली आहे. साधारण 25,000हून जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी ज्योतिषशास्त्राचं शिक्षण दिलंय आणि मला सांगायला आनंद होतोय की मी त्याच्यापैकी एक विद्यार्थिनी आहे. मी सरांचे आतापर्यंत 4 कोर्सेस घेतलेले आहेत आणि अजून शिकायची तळमळ इच्छा आहे, कारण हे शास्त्र खूप व्यापक आहे. त्यामुळे जेवढं शिकाल तेवढं कमीच आहे. आपले दुसरे वक्ते श्री मनोज देशमुखजी, त्यांनी BE मेकॅनिकलमध्ये केलंय आणि मास्टर्स इन मॅथमॅटिक्स केलंय आणि 20 वर्ष ते कॉर्पोरेटमध्ये होते ॲज डेटा ॲनालिटिक्स म्हणून. आणि इथे काही वर्ष शिकागोमध्ये पण ते होते. ते गेले 14 वर्ष ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतायत आणि ज्योतिष आणि स्टॅटिस्टिकल फोरकास्टिंग याचा तांत्रिक संबंध जोडणारा शोध निबंध त्यांनी लिहिलेला आहे. सांध्यांचे आरोग्य आणि योगोपचार यावर त्यांचं संशोधन सुरू आहे. तसंच पतंजली योगशास्त्राचा सुद्धा ते अभ्यास करत आहेत. ते घैसास सरांचे सहाय्यक म्हणून काम करतात. आय थिंक ज्योतिष म्हणलं की आपल्याला साडेसाती आणि मंगळी पत्रिका हे माहिती असतं आणि आय थिंक त्या या विषयावर लोकांचे गैरसमजच जास्त असतात. तर आजच्या व्याख्यानातून आपले गैरसमज बरेचसे दूर होतील अशी मला नक्की खात्री आहे. तर मी घैसास सरांना आणि मनोज सरांना विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. थँक्यू. थँक्स फॉर द इंट्रोडक्शन. आणि मी आता पहिल्यांदा मी बोलायचं ठरवलंय. तर बाल्टिमोर मंडळाचे महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी, अन्य त्याचे सभासद, अन्य मंडळाचे सभासद आणि माझ्या ज्योतिष प्रेमी बंधू भगिनींनो, कुठल्याही कार्याचा आरंभ हा आपण आद्य देवता गणपती, कुलदेवता आणि गुरु यांच्या नामस्मरणाने करावा असा उपासना शास्त्राचा दंडक आहे. आणि म्हणून या तिन्ही देवतांचं नामस्मरण करून त्यांना प्रार्थना करून, किंबहुना मी तर असं म्हणेन की माझ्या मुखे तुम्ही चवदा, माझे मी पण त्यातून वरजा, ऐसे केल्याने गुरुराया होईल कीर्ती अपरंपार. ज्योतिषशास्त्रासारख्या विषयावर जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा या ईश स्मरणाची, ईश स्तवनाची अत्यंत गरज आहे. कारण ते डिव्हाइन सायन्स आहे. डिव्हाइन आहे आणि सायन्स आहे. मग सायन्स काय आहे त्यातलं? तर ज्योतिषशास्त्र म्हणजे भविष्य वेधाचं शास्त्र हे सर्वजण आपण जाणतो. आपण काय करतो की कालचक्राचे 3 विभाग करतो: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. वस्तुतः कालचक्र अनादि अनंत आहे. ते ना तर कधी सुरू झालं ना कधी संपणार आहे. त्याचे 3 विभाग करता येत नाहीत. मग ते आपण आपल्या ज्ञानकक्षेच्या पातळीवर आपण जिथून घटना ऑब्झर्व करतो, त्यामुळे जे आपल्या ज्ञानकक्षेत आलं तो भूतकाळ, जे आता येत आहे तो वर्तमान काळ, आणि जे पुढे येणार आहे आज मला माहित नाही तो भविष्यकाळ. एक उदाहरण घेऊ म्हणजे समजेल आपल्याला की सूर्योदय झाला, सनराईज, आपण तिथे जातो सनराईजच्या ठिकाणी आणि प्रत्यक्ष ते सूर्यबिंब पूर्व क्षितिजावर बघतो आणि ते वर्तमानकालीन वाक्य म्हणून उच्चारतो की आत्ता सूर्योदय झाला. वस्तुस्थिती अशी असते
की सूर्यकिरण पृथ्वीवर यायला 8.5 ते 9 मिनिटं लागलेली असतात. म्हणजे आत्ता जे मी बिंब पाहतोय ते खरं म्हणजे तिथे 9 मिनिटापूर्वी आलेलं आहे. घटना भूतकाळातली आहे, पण मी मात्र ती वर्तमानकालीन म्हणून सांगतो आहे. असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठून बघता, पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन डिफाईन करतं की घटना भूतकाळातली आहे, वर्तमान काळातली आहे का भविष्यातली आहे. आणि म्हणून आपल्याला जर भूतकाळासारखंच भविष्य काळाचा वेध घ्यायचा असेल स्पष्टपणाने, तर आपली जबाबदारी काय की आपला पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन, दखल घेण्याचा आपला बिंदू बदलायला पाहिजे. उदाहरणार्थ, हाच सूर्योदय मला जर आधी पाहायचा असेल तर मी काय करेन, मी भारतामधलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मी कलकत्त्यामधल्या एखाद्या माणसाला की जिथे हा सूर्योदय एक 55 मिनिटं आधी झालाय, तर मी काय सांगेन की आजच्या दिवशी तू तिथे जा, त्याचा फोटोग्राफ काढ आणि मला व्हॉट्सअपवर शेअर कर. म्हणजे माझा पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन मी मुंबई ते कलकत्ता बदलून घेतला आणि त्याच्यामुळे मला तो 55 मिनिटं आधी बघता आला. याचा अर्थ की पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन बघण्याची माझी फिजिकल क्षमता, फिजिकल मोबिलिटी ही मर्यादित असल्यामुळे मी मदत घेतली मित्राची, मी मदत घेतली टेक्नॉलॉजीची. तसं आपल्या साह्याला येणारे, सातत्याने साह्याला येणारे असे 12 मित्र निसर्गाने आकाशात सोडलेले आहेत. ते सतत परिभ्रमण करतात. एक, ते सतत आपलं पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन बदलतात, कारण विश्वातला प्रत्येक बिंदू ते कॅप्चर करतात. मग जर हीच जबाबदारी मित्राच्या ऐवजी मी ग्रहांवर सोपवली तर ते ग्रह सुद्धा घटनांचे फोटोग्राफ्स काढून मला पाठवू शकतात. जसं मला व्हॉट्सअप ऑपरेट करणं कळलं पाहिजे, मला तो फोटोग्राफ बघता आला पाहिजे, टेक्नॉलॉजी कळली पाहिजे, तसंच पत्रिका मला कळायला लागली, ज्योतिष अभ्यास झाला तर ग्रहांनी पाठवलेले फोटोग्राफ ते सुद्धा एकानी नाही 12 ग्रहांनी आपल्याला दिसू शकतात, इंटरप्रिट करता येतात. आणि भूतकाळात जे तिथे घडलंय ते आज मला लगेच कळतं, भविष्याचा वेध घेता येतो. प्रत्यक्षात खऱ्या आयुष्यात असं काही होतं का? तर आपण एक उदाहरण घेऊ की क्रिकेटची मॅच जेव्हा चालते एखाद्या ठिकाणी, तेव्हा तुम्हाला माहित आहे की तिथे लांब कुठेतरी चालते, त्या ग्राउंडवर आजूबाजूला 5-6 ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले असतात आणि तुम्ही कुठेही बसला असलात तरी वेगवेगळ्या कोनातनं तुम्हाला घडलेली घटना दाखवत असल्यामुळे तुम्हाला अचूक कळतं की आत्ता नेमकं काय झालंय. म्हणजे आता स्टंपिंग झालं का, तर समोरून बघितलं एक पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन असेल तर कदाचित नाही कळणार. मग ते काय करतात, ते ऍक्शन रिप्ले मध्ये सर्व बाजूनी तुम्हाला ती घटना दाखवतात, पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन बदलतात. ते जे मला ज्ञानकक्षेत आलं नाही ते मला ते आणून देतात. मग जर ग्राउंडवरचे 5-6 कॅमेरे इतकं स्पष्ट चित्र करत असतील, किंबहुना प्रत्यक्ष राऊंडवर असलेला अंपायर गोंधळात पडतो तेव्हा तो थर्ड अंपायरला सांगतो. म्हणजे तो काय म्हणतो की एक पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन मला पुरेसं नाहीये, 5-6 पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन बदलून मला घटना सांगा. त्याप्रमाणे आपल्याला ग्रहांचे 12 कॅमेरे वापरून घटनेचा अगदी तपशीलवार विचार करता येतो. या ग्रहांच्या कॅमेऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की ते कॅमेरे एका जागी असतात, त्यामुळे ते 6 बिंदू हे पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन प्रत्येक जण सतत बदलत असतो आणि म्हणून 360 डिग्री मध्ये घटनेचा वेध घेता येतो. प्रतिक्षण बदलत असतात आपला अँगल. म्हणजेच काय झाला अर्थ की ग्रहांवर ही जबाबदारी आपण कॅमेऱ्याची जबाबदारी सोपवली. प्रश्न असा आहे की खरा कॅमेरा आपल्याला माहित आहे की तो फोटोग्राफ घेतोय, तो सिग्नल कॅप्चर करतोय. हा, मग तसं ग्रह काय करत असतील, तर ग्रह त्या घटना तरंगांशी, त्या चित्राशी रेझोनंट सहकंपित होतात.
आपण फोटो बघतो ना, ते सुद्धा खरं सांगायचं तर सहकंपित्व म्हणजे रेझोनन्सच आहे. माझा फोटोग्राफ काढला जातो तेव्हा कॅमेरा लांब आहे, मी लांब आहे, मध्ये जे प्रकाश किरण जातात ते मला दिसत नाहीयेत. म्हणजे माझ्या अस्तित्वाशी, अस्तित्व तरंगांशी कॅमेरा जेव्हा रेझोनंट होतो तेव्हा जी प्रतिमा निर्माण होते ती तो डिजिटली मला दाखवत असतो. मग जर कॅमेरा करू शकतो तर तीच गोष्ट ग्रह करू शकतात. ग्रह अधिक चांगली करतात. त्याचं कारण असं की ते विश्वामध्ये म्हणजे कॉस्मॉसमध्ये विश्व तरंग गोळा करत करत कॅप्चर करत करत पुढे पुढे जात असतात. आता असे विश्वतरंग म्हणजे व्हायब्रेशन्स, त्याच्याशी ते सातत्याने रेझोनंट होतात, ती एनर्जी कॅप्चर करतात. एनर्जी होते काय जनरेट होते. आता तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर तुम्ही तांब्याची कॉईल फिरवली तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि ती तुम्हाला वापरता येते, प्रक्षेपित होते, तुम्ही वापरू शकता. तसं अंतरिक्षामध्ये मॅग्नेटिक फील्ड मध्ये हे ग्रह सतत परिभ्रमण करून जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कॅप्चर करतात त्या निर्हेतुक शुद्ध सात्विक असतात, पण त्याला स्वतःचा पर्पज नाही. त्या तुमच्याकडे प्रक्षेपित करतात. आणि ज्या तेव्हा तुम्ही जन्माच्या वेळी घेता, कुठून कोणी किरण सोडली त्याला म्हणायचं पत्रिकेचा बेस तयार झाला. इथे क्रिकेटच्या ग्राउंडवर बेस काय तयार झाला, 6 कॅमेरे सेट केले, बेस तयार झाला. बरोबर. तिथे अंतरिक्षामध्ये ग्रहांचं काय झालं, ती पोझिशन सेट झाली जन्माच्या वेळी, तेव्हा तुमचं फाउंडेशन म्हणजे ज्याला आपण क्षमता म्हणतो, पोटेन्शियल, ते तुमच्यामध्ये डिफाईन झालं. आणि ते सतत परिभ्रमण करून त्याला तुम्ही कसे रिॲक्ट होता असं ते ग्रह सांगत जातात. म्हणजे ग्रहांचा पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन बदलण्याचा, अंतरिक्षामध्ये फिरताना लहरी ग्रहण करण्याचा, त्या प्रक्षेपित करण्याचा, किंबहुना ग्रह म्हणजे ग्रहण करणे आणि म्हणजे हनन करणे, प्रक्षेपित करणे असा त्याचा अर्थ आहे. आणि आणि म्हणून म्हणून हरकत घेतात की रवी हा तर तारा आहे, त्याला तुम्ही ग्रह का म्हणता. आमचा संबंध तो ग्रह का तारा या ऍस्ट्रॉनॉमिकल एलिमेंटशी नसून जी जी वस्तू आकाशीय गोलक ग्रहण करतात आणि हनन करतात त्यांना आम्ही ग्रह म्हणतो. त्यामुळे त्यांच्या परिभ्रमणाचे असे सगळे फायदे उचलून जी पत्रिका तयार होते, चौकट तयार होते, तो बेस वापरून पुढे पुढे आपण त्याचा मार्गक्रमणासाठी दिशा निर्देश म्हणून उपयोग करत असतो. आता इथे एक शब्द वापरला, दिशा निर्देश म्हणून उपयोग करतो. दिशा कळली तर चालायचं आहे कोणाला, मला चालायचं आहे. त्याच्यामुळे ग्रहांनी सांगितलं म्हणून मी दैवाधीन होत नाही, त्या सिग्नल जाणून ऍडव्हान्स मध्ये कल्पना घेऊन, जसं मार्केट सर्वे आत्ताची परिस्थिती बघून तो अंदाज वर्तवतो, त्याचा मला फायदा होतो. तसंच ग्रहांनी प्रक्षेपित केलेले तरंग इंटरप्रिट करून मी माझी कर्माची गाडी चालवायला मोकळा असतो. कर्म स्वातंत्र्य माणसाला पूर्णतः दिलेलं आहे. प्रत्यक्षात सुद्धा आपण ते करत असतो. जीपीएस आपण जर लावतो बघा, कुठेही जायचं झालं तर जीपीएस लावतो. मग जीपीएस लावतो म्हणजे काय करतो की त्या उपग्रहाने, सॅटेलाइटनी तुमच्या भूतलावरची जॉग्रफीचे फोटोग्राफ त्याच्याकडे लोडेड आहे. बरोबर. एखादी नवीन बिल्डिंग बांधली गेली तर लेटेस्ट डेव्हलपमेंट तीही त्याच्याकडे लोडेड आहे. म्हणजे काय तयार झालं, पत्रिकेचा सेटअप तयार झाला. मुळात तो सेटअप तयार झाला. आता तुम्ही काय करता, जिथे जायचंय त्या डेस्टिनेशनचा पत्ता लोड करता. बरोबर. म्हणजे काय करता, टार्गेट, डेस्टिनेशन. ज्योतिषातही तसंच आहे. तुमचं पत्रिकेतलं ध्येय तुम्ही जेव्हा डिफाईन करता तेव्हा तिथे ग्रह असतो चंद्र. चंद्रमा मनसो जाता, हा चंद्रमानाचा कारक आहे. तिथेही तुम्ही पत्ता लोड करता म्हणजे ठरलेला कन्सेप्ट लोड करता. बरोबर ना, कुठे जायचं आहे. इथे तुमच्या आयुष्याचं ध्येय चंद्र. मग पुढे काय होतं, तो तो उपग्रह तुम्हाला गाडी पुढे जायला लागली जशी जशी की तो गाईड करत जातो की शॉर्टकट कुठला आहे, कुठल्या रस्त्याने गेलं पाहिजे, किती अंतर गेल्यावर डावीकडे वळायचंय, उजवीकडे वळायचंय. काही वेळा असं होऊ शकतं, हा तो एक एक उपग्रह आपल्याला गाईड करतोय.
पण गाडी कोणाला चालवायची? मलाच चालवायची ना, म्हणजे कर्मस्वातंत्र्य आहेच ना मला. आता तो गाईड करतो म्हणून गाडी बिनधोक चालेल, ऍक्सिडेंट होणार नाही, ती बंद पडणार नाही, याची कुठली खात्री आहे का? नाहीये. म्हणजे मला कर्माने काळजी घ्यायची की मी उत्तमच चालवली पाहिजे, मी सेफली चालवली पाहिजे, गाडीची मेंटेनन्स मी चांगला केला पाहिजे. हे सगळं कर्म स्वातंत्र्य वापरल्यानंतर आपण ग्रहांच्या दिशानिर्देशाचा वापर करत असतो, जसा इथे तो उपग्रहाच्या दिशानिर्देशाचा वापर करतो. काही वेळा असं होतं की एखादं फोटोग्राफ, जसं मगाच्या कॅमेऱ्यात म्हटलं, एखादा फोटोग्राफर तो क्लोजअप असतो, म्हणजे जास्त स्पष्ट बघायचं असतं ना आपल्याला. तो क्लोजअप व्ह्यू देणारे ग्रह आहेत, त्यांना आम्ही बुध आणि शुक्र असं म्हणतो. बुध आणि शुक्र कसे क्लोजअप स्नॅप घेतात. एखादा तो झूम केलेला व्ह्यू देतो. शनी, हर्षल, नेपच्यून हे आमचे ग्रह, ते काय करतात, ओव्हरऑल पिक्चर सांगतात, ज्याला आपण बर्ड्स आय व्ह्यू असं म्हणतो. त्या पत्रिकेमध्ये क्लोजअपही घेता येतो, झूमअपही करता येतं, तपशिलातही जाता येतं, जनरल व्ह्यू पण घेता येतो. त्यामुळे ग्रह 12 आहेत, त्यामुळे सगळ्या प्रकारचे कॅमेरे उपलब्ध आहेत. इथेही तसंच होतं जीपीएस मध्ये. जीपीएस ला समजा एक गोष्ट लोडेड आहे, पण आत्ता सकाळच्या वेळी तो रोड बंद केला आणि डिव्हिएशन दिलं, तर काय होईल? ते डिव्हिएशन त्याच्या लोडेड नसेल ठीक आहे. तर तुला तिथे येते का गेलं, मराठी आहे? तुमच्या कर्माने असं ठरवाल की हा रोड बंद झालाय, इथे ऍक्सिडेंट झालाय, तर मला आता डिव्हिएशन घ्यायला लागेल, दुसरीकडे जावं लागेल. मग ते गेल्यानंतर तो परत कॅप्चर करतो आणि सांगतो की आता मात्र तुम्हाला असं 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 जाऊन मूळ वाटेवर यावं लागेल. बरोबर. हे जे डिव्हिएशन आहे ते पत्रिकेमध्ये दर्शवलं जातं शनी या ग्रहाने. शनी ग्रह काय सांगतो की तुझ्या आयुष्यात इथे ऑब्स्ट्रक्शन आहेत, इथे थोडं तुला थांबावं लागेल, विचार करावा लागेल, फेरविचार करावा लागेल, दिशानिर्देशाची इन्स्ट्रक्शन्स परत एकदा घ्यावी लागतील आणि मग पुढचं मार्गक्रमण करायला लागेल. त्याला म्हणायचं शनी. काही वेळा डिव्हिएशनच्या पाथवर आपल्याला नेहमीचा रस्ता नसतो, त्यामुळे आपल्याला कळत नाही, मग आपण गोंधळतो. हा आपल्या ध्येयाच्या मार्गातला गोंधळ आपले ग्रह दाखवतात, त्याला आम्ही राहू असं म्हणतो. काही वेळा आपल्या निर्णयामध्ये गोंधळ असतात की ह्या रस्त्याने जाऊ का त्या रस्त्याने जाऊ. ट्रॅफिक, आता जीपीएस वाला दाखवतो ट्रॅफिक कुठे आहे, परंतु तो 10 मिनिटांनी क्लिअर पण होऊ शकतो. तर तुमचं अंतस्फूर्ती आतला आवाज सांगतो की नाही नेहमीच्या रस्त्याने जाऊया. माझा अनुभव आहे की इथे ट्रॅफिक लवकर क्लिअर होतो. आता हा निर्णय आहे ना, तो मी बदलला माझ्या लेवलला. कर्म स्वातंत्र्य हा निर्णयातला बदल हा केतू दर्शवतो. गोंधळ मग निर्णय, आणि फायनल निर्णय नेपच्यून, आतला आवाज. म्हणजे काय काय झालं, नुसता मी जीपीएस वापरतो, नुसतं ध्येय सेट करतो, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली विज्ञानाच्या पॅरलल ते शास्त्र मी नेऊन ठेवतो. एक उपग्रह ज्या करामती करेल त्यापेक्षा 12 ग्रह भरपूर करामती करतात. मग काय होतं की उपग्रह जीपीएस मधला फक्त रस्ता सांगतो. तो असं सांगेल का की ह्या वेडीमध्ये माणसं अजून नव्याने काय राहायला आली नाही, ती सुनसान आहे, असं नाही सांगणार माहिती. तर म्हणजे तुम्ही जो पत्ता लोड केलाय त्याचा मार्ग दाखवतो, रूट, रस्ता फक्त दाखवेल. पण ग्रह त्याच्याही पलीकडे जाऊन काय काय गोष्टी करतात की ही बिल्डिंग जी बाजूला आहे ना, त्याचा तुझ्याशी काही संबंध नाही, पण ती पडणार आहे तू प्रवास करत असताना. म्हणजे हा रस्ता तुला धोक्याचा झाला. तुम्हाला माहिती ना, दरड कोसळते एखाद्या पर्वत शिखराच्या ह्याच्यातनं जात असता, काय होतं, एखादा धोंडा वरून खाली गलगडत येतो. मग आता हे जीपीएस सांगेल का तुम्हाला? नाही सांगणार, कारण ते आयत्या वेळेला घडलेली घटना आहे. पत्रिकेमध्ये मात्र आयुष्याच्या जीवन मार्गावर चालताना एका उपग्रहाचा जीपीएस तुम्हाला जी मदत करतो त्याच्या 12 पट मदत मिळते. आणि तो सांगतो यातले संभाव्य धोके पण सांगतो. नुसता प्रवास करू नकोस, नुसतं गाडी उत्तम चालवू नकोस, नुसतं तू मेंटेन चांगलं गाडी करू नकोस, तर तुला प्रवासात आज, आत्ता, या प्रवासात संभाव्यता काय होईल हे धोके सांगतो. आता तुम्ही हे कसे सांगता येतात? तर तो दगड एवढा मोठा धोंडा खाली पडणार आहे का नाही?
तर हे पडणारे याचे तरंग तयार झालेले असतात, मग ते फिजिकली पडतो आणि त्या तरंगांची ग्रह रेझोनंट सहकंपित झालेले असतात. त्यामुळे तुम्हाला वाटेल की अरे बरोबर म्हणाला की हा रस्ता बंद होणार आहे थोड्या वेळाने, तू नको घेऊस. म्हणजेच की प्रत्यक्षामध्ये जीवन मार्गक्रमण करताना तुमची क्षमता, मगाशी मी म्हटलं बघा की ग्रहांनी प्रक्षेपित केलेली विश्वतरंग लहरी तुम्ही स्वीकारल्यात, त्याला म्हणायचं पोटेन्शियल. तुमचा ग्रह तुमच्या पत्रिकेत कसा आहे, पण पोटेन्शियल म्हणजे मी पुढे येईन का? नाही. मला ग्रह कर्माने वापरायचे असतात. मला कर्म करून ते ग्रह वापरायचे. आपला मग उलटा समज आहे की ग्रह मला प्रवृत्त करतो. नाही, मी कर्माने ग्रहाला स्टिम्युलेट करतो, मी कर्माने राशी वापरतो, मी कर्माने पत्रिका वापरतो आणि कर्माने वापरल्यावर माझ्या समोर ती पत्रिका म्हणजे डेस्टिनी ऑप्शन देत जाते. मी जर एक मार्ग निवडला तर डेस्टिनी म्हणते बरं हा निवडलास ना, आता 1, 2 आणि 3 हे तुझे पर्याय, त्यातला मी निवडतो. म्हणजे माय चॉईसेस, माय डिसिजन, माय ऍक्शन इज कॉन्स्टंटली इंटरॅक्टिंग विथ द डेस्टिनी कॉल्ड हॉरोस्कोप. हॉरोस्कोप इज ए चार्ट ऑफ ए डेस्टिनी ऍट द टाइम ऑफ बर्थ. मग तो सांगतो आत्ताची ग्रहस्थिती बघ, पूर्वीची बघ, जन्माच्या वेळेची बघ, आणि आता तुला जे ऑप्शन दिलेत ते आत्ताची ग्रहस्थिती विचारत घेतात, त्यातला योग्य निवड. योग्य निर्णय घ्यायला मदत करणं, तुमच्या क्षमता वापरता येणं, यासाठी जो जे मार्गदर्शन दिलं जातं त्याला ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन म्हणतात. आता या मार्गदर्शनात जसं आपण एखाद्याला सांगतो की अरे नेहमीच तिथे अशा भानगडी होतात, नको जाऊस, तर या अनुभव आला की या गोष्टीला आम्ही उपाय असं म्हणतो. उपाय सांगतो आम्ही. कर्माचाच भाग आहे ना. उपाय करतो म्हणजे काय करतो? मी कर्मच करतो ना. आजारी पडणं हे कर्म आहे, डॉक्टरकडे जाणं हे कर्म आहे, त्यांनी दिलेलं औषध घेणं हेही कर्म आहे, आणि त्यातनं बरं होणं हा कर्माचाच परिणाम आहे. त्यावेळी पत्रिकेत जे उपाय सांगतो त्याचा अर्थ असा होतो की सेकंडरी असिस्टंट, म्हणजे यमन करणे, कंट्रोल करणे. म्हणजे त्याचा अर्थ असा की पूर्ण कर्म स्वातंत्र्य मी पहिल्यापासून वापरतोय, पत्रिकेचा अभ्यास करतोय, डेस्टिनीचा नकाशा अभ्यासतोय. आज आत्ता मी माझ्या क्षमता सर्वोत्तम कशा वापरेन हे मार्गदर्शन घेतोय. ते वापरण्यासाठी सुद्धा कर्मच करतोय, वैज्ञानिक गोष्टींचा आधार घेतोय. जसं मी नेहमी म्हणतो की क्वांटम मध्ये काय माहितीये का, खरी घटना कुठलीच नाही, सगळे तरंग आहेत. मग तरंगांमध्ये मी ज्या तरंगाशी, ज्या वेव्हशी रेझोनन्स होतो, तिथे रेझोनन्स मुळे मला ते पार्टिकल फॉर्म आहेत, प्रत्यक्ष ते दिसतं. ते सतत मुवमेंटच चालू असते त्याची. प्रत्यक्ष दिसण्यासाठी मी कसा रेझोनंट होतो तसंच इथे होत असतं. आणि म्हणून उपाय करणे याचा अर्थ माझ्या क्षमता आणि आजची संधी याच्यात दुवा निर्माण करणे, त्याच्यात अटॅचमेंट निर्माण करणे. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की उपाय करणं हाही कर्माचाच भाग, पत्रिका अनालाइज करणं हाही कर्माचाच भाग. हे सगळे कर्म स्वातंत्र्याचे भाग आहेत. आणि म्हणून दैवाला सुद्धा कर्माच्या अधीन करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्या बुद्धिविलासाला ज्योतिषशास्त्र म्हणतात. ज्योतिषशास्त्र कसं आहे, दैवाधीन नाही करत तुम्हाला. तुम्ही असं म्हणता का उगाच तुम्हाला धोक्याशी झाली, मला टेन्शन आलं, नाही, सूचना दिल्या, आता तू बघ कसं करायचं ते. तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे कार ड्रायव्हिंगचं, स्टेअरिंग तुझ्या हातात आहे. तर कर्मचक्र तुमच्या हातात असतं आणि नियतीचा नकाशा सातत्याने ग्रह तुम्हाला इंडिकेट करतात जन्माच्या वेळापासून शेवटच्या दिवसापर्यंत. आणि तो नकाशा वाचत जायचा, कर्म करत जायचं, निर्णय घेत जायचे. कर्माला प्रतिसाद म्हणून डेस्टिनी मार्ग ओपन करते, त्यातला योग्य तो निवडत जायचा. आणि किती वेळा तुम्ही योग्य निर्णय घेतलेत, किती वेळा योग्य मार्ग निवडलेत, याच्यावर ठरतं की आयुष्यात एकंदरीत तुम्ही यशस्वी किती झालात. आणि म्हणून यशाची सर्वात जर उत्तम जर कुठली चावी असेल की टू सक्सेस, ती ऍस्ट्रॉलॉजी असते. तुम्हाला आता हे कदाचित ओव्हर स्टेटमेंट वाटेल, एक्झॅगरेशन वाटेल, पण मी 56 वर्षाच्या अनुभवानंतर तुम्हाला सांगतो की निर्णय संदर्भात जे घटक तुम्हाला ज्ञात असतात त्याच्या आधारे तुम्ही निर्णय अर्थातच घेता, त्यात काही गैर नाही. त्याला लॉजिकल एलिमेंट्स म्हणतात.
काही एलिमेंट्स भूतकाळात निर्माण होतात. व्हेरिएबल फॅक्टर्स असं म्हणतो आपण त्याला. मग व्हेरिएबल फॅक्टर स्टडी करणारं जगातलं एकमेव शास्त्र. बरोबर. तुम्ही दरड कोसळेल तिथे नसतं, दरड कोसळण्याची शक्यता. पण आत्ता कोसळेल का 50 दिवसांनी माहित नाही मला. तर ते आत्ताच्या प्रवासात अडचणीला सांगणार म्हणजे व्हेरिएबल फॅक्टर्स ऑपरेट होतील का, तुमच्या बाजूनी ऑपरेट होतील का विरोधात, हे सांगणारं जगातलं एकमेव शास्त्र. आणि म्हणून इतरांना, बुद्धिमान माणसांना भूतकाळाच्या आधारे जे ज्ञान आहे ते वनथर्ड आहे. वर्तमानात ते वागतायत, ते कर्म करतायत, ते क्षमता वापरतायत, ते वनथर्ड आहे. आणि ज्योतिषाला आणखीन वनथर्ड ज्ञान आहे की जे भविष्य वेधातून आलेलं आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की हे अद्भुत कर्मशास्त्र आहे. कर्मशास्त्र, दैवशास्त्र अजिबात नाहीये. फक्त ग्रह नेमके रेझोनंट कसे होतात, त्यांना ही कॅपॅसिटी मिळते त्यांच्या ऑर्बिटल पोझिशनमुळे अंतरिक्षामधल्या. हा, जसं कॅमेऱ्याला पोझिशन मिळते लक्षात ठेवा. पवेलियन मधला कॅमेरा बॉलरची ऍक्शन जास्त चांगली सांगतो. लेग अंपायर साईडचा कॅमेरा स्टम्पिंग झालाय काय जास्त चांगलं सांगतो का, तर त्याची पोझिशन. तसं ग्रहांची ऑर्बिटल पोझिशन त्यांना काही खासियत देते. त्या खासियत असण्याला ज्योतिषशास्त्रामध्ये कारकत्व असं म्हणतात. कारकत्व. आणि म्हणून या ग्रहांचं संपूर्ण भूमिका ही तुम्हाला मार्गदर्शकाची असते. त्यांना शरण जाऊन त्या ग्रहांना विनंती करून तुम्ही जर ते मार्गदर्शन स्वीकारलं बुद्धीने, श्रद्धेने, भक्तीने आणि तन्मयतेने, तर ते सज्ज आहेत तुम्हाला मार्गदर्शन करायला. तेवढं माझे प्राथमिक विचार मांडून आय विल हँड ओव्हर द बॅटन टू मनोज सर, अँड आय एम शुअर दॅट ही विल टेक अस टू द विनिंग स्पॉट. सो ओव्हर टू मनोज सर. थँक्यू सर. नेहमीप्रमाणे तुम्ही खूप छान विषयाची मांडणी करून दिली आहे. थोडीशी माझी हिस्ट्री देतो. म्हणजे तुमच्या कार्टमध्ये ओरिओज, चिप्स ahoy, सॉर पॅच किड्स हे जास्त पुश करणं, डेटा अनालिसिस करण्यापासून ते स्टॅटिस्टिकल फोरकास्टिंग आणि त्याचा संबंध ज्योतिष याच्याकडे मी काल सहसा तरुण वर्ग इकडे वळत नाही. ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट काय आहे जी मला वाटते की याला फक्त दोन एक्स्ट्रीम अँगलने बघितलं जातं. एक असतं चमत्कार युक्त विस्मय, हे खरंच याला तुम्ही क्वेश्चनच करायचं नाही, अगदी ऋषीमुनींनी सांगितलंय अमक आहे, त्याला धर्म जोडू आपण सर्व. आणि दुसरा आहे तिरस्कार युक्त विस्मय, म्हणजे हे सगळं थोतांडच आहे. आणि बहुतांश वेळा दोन्ही एक्स्ट्रीम जे असतात त्यांनी हे शास्त्र वाचलेलं नसतं. त्याच्यामुळे अगदी छाती ठोकपणे सांगण्यामध्ये एक्स्ट्रीमिझम कधीही माहीर असतो. तर जेव्हा रॅशनली विचार करायचा, जसं सरांनी सांगितलं की हे कर्मशास्त्र आहे आणि त्याची मूळ डेफिनेशन जरी तुम्ही मागे जाऊन पाहिली वेदांमध्ये, तर त्याला वेदांचे चक्षु असं म्हटलंय. चक्षु हे ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे ते काही कर्मेंद्रिय नाहीत. म्हणजे असं कुठेही तुम्हाला शास्त्रात सांगून ठेवलंच नाहीये की हा कर्माला पर्याय आहे. म्हणजे वाघ समोर आला तर तुम्हाला ज्ञानेंद्रिय ज्ञात करून देतील की समोर धोका आहे, पण पळण्यासाठी मात्र तुमची सिम्पथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट करून तुम्हाला हातपायच वापरावे लागतात पळण्यासाठी. म्हणजे कर्मेंद्रियाचा वापर कुठेही त्यांनी तिथे डिलीट करून नाही टाकलं. त्याच्यामुळे दैववाद की कर्मवाद याच्या म्हणजे त्याची मूळ डेफिनेशन जर समजून घेतली तर असा कुठेही तुम्हाला लवलेशही सापडत नाही की कर्माला पर्याय म्हणून हे शास्त्र कुठे उपलब्ध करून दिलंय तुम्हाला. आता दुसरी गोष्ट, बहुतांश वेळा, आणि ही रियालिटी बऱ्याच जणांनी अनुभवली असेल, की शेवटचा प्रयत्न म्हणून सुद्धा लोक ज्योतिषाकडे येतात. बहुतांश आजही भारतामध्ये किंवा अक्रॉस द ग्लोब असेल की नेव्हिगेट करण्यासाठी आयुष्य प्रोएक्टिव्हली कोणी या शास्त्राचा फारसा वापर करत नाही. जसं सर सांगत होते की क्षमता आणि संधी याच्यातला दुवा जोडायला तुम्हाला मदत होऊ शकते. पण शेवटचा प्रयत्न म्हणून हतबलता आलेली असते आयुष्यामध्ये काही परिस्थिती पुढे, आणि लोक जर शेवटचा प्रयत्न म्हणून याच्याकडे बघत असतील तर त्याला तुम्ही दैववादी कसं म्हणणार, हाही प्रश्न माझ्या मनात होता. मग काही वर्षांपूर्वी, म्हणजे मी जेव्हा स्टॅटिस्टिकल फोरकास्टिंगवर किंवा अनालिटिक्समध्ये माझा कोर्स IIM कॅलकटामध्ये करत होतो, की मागचं कर्म ते तुमचं पुढचं भविष्य सांगतं. मग मागचा सेल्स डेटा घ्यायचा, मग त्याचा बेसलाईन फोरकास्ट येतं,
वाढवायचं असेल तर आपण काय करू शकतो, असं मला वाटायला लागलं की देर इज सम अनॉलॉजी. तुम्ही पास्ट प्रेडिक्ट्स फ्युचर हेच प्रिन्सिपल वापरून आज आपण डेटा सायन्स करतो, मग सगळे अल्गोरिदम त्याला लावतो. इथे सुद्धा पास्ट प्रेडिक्ट्स फ्युचर असंच तुम्हाला कुठेतरी सांगितलेलं आहे. फक्त त्यातला जो अवघड भाग काय आहे की कोरिलेशन आणि कॉझेशन या दोन गोष्टी आपण मिक्स करतो बहुतांश वेळा आर्ग्युमेंट करताना. म्हणजे समथिंग इज कोरिलेटेड टू समथिंग अँड समथिंग इज कॉझेटेड बाय समथिंग, या दोन गोष्टी सेपरेट असतात ऍक्च्युली. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर कोरिलेशन कोणत्याही दोन गोष्टींमध्ये बांधता येतं. म्हणजे लॅपटॉपचा सेल आणि डेंटिस्ट वर होणारा खर्च, या दोन फिगर्स मी जर मंथली प्लॉट केल्या तर आय कॅन व्हेरी वेल फाइंड अ कोरिलेशन. आणि कदाचित ते स्ट्रॉंग येऊ शकेल. दॅट डझंट मीन की लॅपटॉपवरचा खर्च हा डेंटिस्ट्री वरचा खर्च डायरेक्टली म्हणजे कॉझेटेड आहे. परंतु ते कोरिलेशन जर स्ट्रॉंग असेल तर मला इकॉनॉमीच्या हेल्थ बद्दल नक्कीच काहीतरी अंदाजा बांधता येऊ शकतो. म्हणून कुठेतरी जेव्हा 14 वर्षांपूर्वी मी या विषयाची सुरुवात केली अभ्यासाला, तर ती स्टॅटिस्टिकल की ऍटलिस्ट लेट मी लुक ॲट कोरिलेशन पार्ट ऑफ इट. म्हणजे असं जर म्हणताय की एखाद्या ठिकाणी हर्षल असेल तर डिवोर्सचे चान्सेस जास्त असतात. मग मला अशा 1000 पत्रिकांमध्ये ते कोरिलेशन सापडतं का? म्हणजे ते ग्रह ते किरण येतात, ते परिणाम करतात नाही करतात, ते परीक्षा नळीत घेऊन बघता येतात का नाही, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे त्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहावं लागतं. रेझोनन्स हा जो कॉन्सेप्ट सरांनी समजून सांगितला त्याच्या खोलात आपल्याला शिरावं लागतं. पण ते थोडं बाजूला ठेवलं आणि कोरिलेशन जरी मी एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला एखादा अल्गोरिदम लावून, तरी सुद्धा ते बऱ्यापैकी स्ट्रॉंग कोरिलेशन एस्टॅब्लिश होतं. आणि 60-70% फोरकास्टिंग अॅक्युरसी आली म्हणजे अगदी सीपीजी कंपन्यात, तरी लोक आनंदाने नाचत उठतात. मग इथे मात्र आपण 100% अॅक्युरसीची अपेक्षा ठेवून या शास्त्राकडे बघणं हे मात्र अतिशय अनफेअर होतं. त्याच्यामुळे काय अॅक्युरसी येऊ शकते, रिपिटेबिलिटी येऊ शकते, याचा अभ्यास जेव्हा सुरू केला तेव्हा असं लक्षात आलं की जे काही सांगितलंय त्यात बऱ्यापैकी काही तथ्य आहे. आणि त्याचं एकमेव कारण की याच्यात रिपिटेबिलिटी आणणं जास्त कठीण काय, कारण कर्मिक लेवलवर चॉईसेस माणूस वेगळे वेगळे घेतो. ग्रहस्थिती जरी तुमच्या पत्रिकेत सारखी असली तरी कर्माने तुमची निवड तुम्ही बदलता आणि त्याच्यामुळे तुम्हाला येणारा अनुभव हा बदलतो. मग काय होतं त्याचं की जुळी मुलं आहेत त्यांच्या पत्रिका आहेत, का बरं भविष्य वेगळं येतं? कारण कर्मिक लेवलवरच्या चॉईसेस बदलतात तुमच्या, म्हणून त्यांचा आलेला प्रत्यय असतो आयुष्यातला. आणि तिथेच आपल्याला ज्योतिषशास्त्राची व्याख्या स्पष्ट होते की रेसिप्रोकेशन ऑफ द युनिवर्स टू युअर ओन कर्मा इज युअर फ्युचर. या विश्वाने तुमच्या कर्माला दिलेला प्रतिसाद हेच तुमचं भविष्य असतं. मग हे कर्म करत असताना मला जर एखादा मॅप मिळाला, एखादा गायडन्स मिळाला, तर मी माझ्यातलं पोटेन्शियल जास्तीत जास्त पद्धतीने वापरू शकतो. या पद्धतीने ज्योतिषशास्त्राकडे पाहणारे फार कमी आहेत. म्हणजे सरांसारखे ज्यांनी कोर बँकिंग सोडून याला प्रायमरी करिअर बनवण्याचं जेव्हा 56 वर्षापूर्वी ठरवलं असेल, ते खूप मॅवरिक डिसिजन असतं. कारण का की काही जमलं नाही म्हणूनच ज्योतिष केलं जातं भारतात. आणि बहुतांश भारतीय शास्त्रांबद्दल हेच आहे. MBBS ला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून आयुर्वेदाकडे जायचं, दुसरं काही जमलं नाही म्हणून योग शिकायचा, काही करता आलं नाही पौरोहित्य करायला जोडधंदा म्हणून ज्योतिष करायचं, जेव्हा की पंचांग आणि या ज्योतिष याचा फारसा काही संबंध नाही. ते ऍस्ट्रॉनॉमिकल टूल आहे. ते ऍस्ट्रॉलॉजिकल गायडन्स देण्याचं अजिबात पण बहुतांश जणांना हे माहिती नाहीये. त्याच्यामुळे अपरिहार्यता म्हणजे ते आर्थिक अपरिहार्यमधून त्याला जोडधंदा म्हणून स्वीकारलेला असेल किंवा परिस्थितीतून आलेली अपरिहार्यता म्हणून ज्योतिषाकडे गेले असेल. अपरिहार्यता जोपर्यंत ज्योतिषशास्त्राचा पाठ सोडणार नाही तोपर्यंत याच्यात प्रगती होऊ शकत नाही. म्हणून कुठेतरी या विषयात खोलात जाण्याचं मी ठरवलं आणि लक्षात आलं की खूप लॉजिकल गोष्टी आहेत. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी हा माझ्या आवडीचा विषय आहे खूप. मी सरांसोबत तो शिकवतो आणि त्याच्यातलं एक साधं उदाहरण देतो. परवा मध्यंतरी आम्ही एक विषय घेतला होता, मेल इन्फर्टिलिटी आणि ज्योतिषशास्त्र. पत्रिकेवरून आपल्याला काही कळू शकतं. म्हणजे काय सांगितलंय आपल्याला, मेडिकली सांगितलं की स्पर्म्सला हीट मारक असते, त्याच्यामुळे त्याचं प्रोडक्शन सुद्धा बॉडीपासून अवे होतं, टेम्परेचर कमी असतं वगैरे. मग ग्रंथांमध्ये काय सांगितलंय वेगळं की शुक्र, ज्याला शुक्राणूंचा कारक म्हटलेला आहे, तो जर रवीच्या जवळ आला, जो आगीचा धगधगता गोळा आहे, तर तुम्हाला पहिला धागा सापडतो की देर इज सम इश्यू. बरं तो शुक्र पुन्हा नवमांश कुंडली म्हणजे मायक्रोस्कोप याच्यात मूळ नक्षत्र
जे खूप जहाल सांगितलेलं आहे, जो ऍसिडिक नेचर आहे, जेव्हा की तो ऍसिड चालत नाही, मग तो त्याच्यात सुद्धा पुन्हा तसाच सापडला. म्हणजे अग्नितत्वाचे धागे शुक्राच्या आजूबाजूला जसे जसे तुम्हाला सापडतील, तो रवी जवळ आला, तो मंगळाच्या जवळ आला, तो धनु राशीत आला, तो मेष राशीत आला, ज्यांना सांग तर तुम्हाला स्पर्म काउंटला प्रॉब्लेम येतो असं आपल्याला पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे. मेडिकल सायन्स सुद्धा तेच सांगतंय ना तुम्हाला शेवटी. म्हणजे द फंडामेंटल बायोलॉजी इज प्रूव्हिंग इट टू यू द वे स्पर्म्स आर प्रोड्युस्ड, त्याचं मीडियम कंडक्शनचं. अशा प्रत्येक ऍस्ट्रोपॅथॉलॉजी ऑफ द डिसीज जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला अतिशय छान कोरिलेशन सांगतं की भले या गोष्टी ऋषीमुनींना कशा सुचल्या हे आज आपण जाऊन मागे जाऊन काही पाहू शकत नाही. म्हणजे पराशर ऋषींकडून एक 100 पत्रिका दाखवायला लोक आले आणि त्याच्याकडून एम्पिरिकली त्यांनी रूल लिहून काढला कन्सल्टेशन देऊन, असं ते काही झालेलं नाही. त्याला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. ऋत म्हणजे गती, रू हा त्यातला शब्दच गतिवाचक आहे. इलेक्ट्रॉन ज्या गतीने आपली ऑर्बिट चेंज करतो, म्हणजे फिजिक्स मध्ये आपल्याला माहिती आहे की इन नो टाइम इलेक्ट्रॉन जम्प्स ऑर्बिट. असं शक्य नाही ना, ऑर्बिट जम्प करतो म्हणजे डिस्टन्स कापतो, आणि डिस्टन्स कापलं म्हणजे टाइम इलेमेंट यायलाच पाहिजे, पण तसं न होता सुद्धा इलेक्ट्रॉन जम्प करतो. तसंच ऋषी मुनींनी जे काही सत्य आहे त्याला आपल्या म्हणजे त्या व्यक्तीने रेझोनेट झाले आणि ते सत्य प्राप्त करून घेतलं, आणि त्याच्यातून त्यांना जे झालेलं आकलन आहे ते त्यांनी लिहून काढलेलं आहे. अशा कित्येक गोष्टी जेव्हा तुम्ही स्टॅटिस्टिकली कोरिलेट करायला जाता तेव्हा त्या स्टॅटिस्टिकली कोरिलेट होतात. त्यातलं प्रेसिजन हा वेगळा मुद्दा आहे. मग त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी व्यवस्था करून ठेवली. राहू आणि केतू हे ग्रह नाही आहेत हे जवळपास 80% लोकांना माहितीच नाही. ते फक्त पातबिंदू आहेत. दोन ऑर्बिट्स, दोन गुरुत्वाकर्षण क्षेत्रामध्ये होणारा इंटरसेक्शन पॉइंट्स आहेत. जसं स्टॅटिस्टिकल फोरकास्टिंग एरर असतो, अनएक्सप्लेन्ड एरर, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन 80%, पण राहिलेला 20% एक्सप्लेनच करता येत नाही कशामुळे बदल होतोय वाय मध्ये. मग तो एरर कसा एक्सप्लेन करणार? तो एरर एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी राहू केतू हुडकून काढले. म्हणजे हे 9 जड ग्रह आणि 2 पातबिंदू, त्याला एरर मॉडेलिंग, ह्याचं एक छान मल्टी कोलिनियर इक्वेशन, लिनियर रिग्रेशन आपण म्हणूया त्याला फार फार तर, आपण छानपैकी लावून त्याच्यामध्ये अतिशय चांगले रिझल्ट मिळू शकतो. रिपिटेबिलिटी आणण्यासाठी होणं काय गरजेचं आहे की अपरिहार्यता म्हणून ज्योतिष करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली पाहिजे, आणि या शास्त्राची उपयुक्तता किंवा त्याची मर्यादा सिद्ध करण्यासाठी शिकलेल्या लोकांनी ज्योतिषशास्त्रात येऊन काहीतरी भरीव करण्यासाठी त्याच्यात आपला हात घातला पाहिजे. म्हणजे कुठेतरी आपण भारतीयांनी आपली दांभिकता थांबवली पाहिजे की गवगवा करायचा फेसबुकवर, पण प्रत्यक्ष हात घालायची वेळ आली की मग मात्र आपण त्याच्या मागे सरकायचं. मग ते योगशास्त्र असेल किंवा ज्योतिषशास्त्र असेल किंवा आयुर्वेद असेल किंवा अजून कुठलंही असेल, ही दांभिकता जर आपण नाही थांबवली तर ही शास्त्र फक्त पुस्तकापुरतीच उरतील. म्हणून कुठेतरी यंग जनरेशनने, कुठेतरी ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रात ठसा आपला उमटवलेला आहे, ज्यांनी आपलं नॉलेज त्यांच्या क्षेत्रात सिद्ध केलंय, त्यांनी या क्षेत्रात येऊन एक स्टडी केलेलं पाहिजे. मग त्याच्यावर छान वाद येऊन आपण म्हणजे आपण मराठी आहोत, सगळे वाद घालणं आपल्याला आवडतं. सगळ्याच बाबतीमध्ये आपण छान वाद घालतो. तर वाद नक्कीच घालता येतील, पण त्या वादाला धनाचं स्वरूप प्राप्त होईल जर खूप लोक हे गोष्ट शिकले तर. न शिकताच जर आपण त्याच्याबद्दल आपला बायस मांडायला लागलो तर त्या शास्त्रावर आपण खूप अन्याय करतो असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे मी ज्योतिषशास्त्रामध्ये आलो, आणि इथून पुढे तो प्रवास सरांसोबत मी करतच राहणार आहे. पण एक डेटा सायंटिस्ट ज्योतिषशास्त्राकडे का वळला याची हिस्सा तुम्हाला फक्त सांगावीशी वाटली. आताच एका तासात ते सांगणं मला आणि सरांना कठीण आहे, पण एक छोटीशी माहिती तुम्हाला द्यावी आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल बाल्टिमोर मराठी मंडळाचे पदाधिकारी, आलेले सर्व श्रोतेजन, त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि इथे मी माझं प्रास्ताविक थांबवतो आणि आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. की तुमचे खूप खूप आभार. इथे आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. सेट बी त्यांचं नाव दिसत नाहीये. तर त्यांचा प्रश्न असा आहे की व्हॉट टाइम इज कन्सिडर्ड ॲज द बर्थ टाइम? इफ बर्थ टाइम मॅनिपुलेटेड बाय ऑपरेटर सीझर डज इट चेंज द फ्युचर ऑफ द पर्सन? तर मी सांगतो, पहिल्यांदा एक इंट्रोडक्शन वाक्य सांगतो. बर्थ टाइमची डेफिनेशन ठरलेली आहे की मुलाचा जन्म होतो तेव्हा नाळ कापली जाते. तेव्हा कापली झाली की तो पॉइंट टॉप वॉच मध्ये नोट डाऊन करायचा, ते बर्थ टाइम आहे.
आता दुसरं हे हे पक्क आहे. त्याच्यात वेगवेगळी मतं आहेत की धरणी स्पर्श झाल्यावर मूल पाल्यांना रडल्यावर, परंतु हे सगळे प्रोसेस आहेत. तो हळूहळू हळून ते स्पर्श केला तो प्रोसेस आहे. पण नाळ कापली गेली की त्याचे इंडिपेंडंट अस्तित्व सुरू झालं. आईपासून तो वेगळा झाला. ते ते जन्माची वेळ. पण त्यांनी असं विचारलं की मॅन्युप्युलेट केलं तर काय होईल. तर डॉक्टरला मॅन्युप्युलेशनला किती स्कोप आहे, तर तो काही ठरवत नाही गर्भधारणा कुठल्या दिवशी होणार. तो काही ठरवत नाही 7 महिन्यांनी डिलिव्हरी होईल का, 9 महिने 9 दिवसांनी का 9 महिने 15 दिवसांनी, ते ठरवत नाही. नाही, त्याला एक लिमिटेड ऑप्शन दिला जातो की आज उद्या परवा फार तर 2 दिवसात तुला सिझेरियन करायचं असेल तर कर. एक गोष्ट. आणि त्यात सुद्धा त्याची व्यवधानं सांभाळून त्यांनी ठरवलं की 9 वाजून 5 मिनिटांनी करूया. ते करता येईलच असं नाही. आणि ते जर केलं तर त्याचा फायदा कमी आणि ड्रॉबॅक जास्त सहन करायला लागतो. की तुम्ही जो चांगला ऑथेंटिक नकाशा, करेक्ट पत्रिका तुम्हाला मिळणार होती, ती मॅन्युप्युलेटेड व्हर्शन त्याची झेरॉक्स दिलीत, म्हणजे खरं म्हणजे त्याची उपयुक्तता तुम्ही कमी केलीत. तर माझ्यासारखा ज्योतिषी तुम्ही मॅन्युप्युलेशन करू नका. हा, सिझेरियनची डेट तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या मेडिकली ठरवा, पण मॅन्युप्युलेशन करू नका असं सांगतो. कारण मॅन्युप्युलेशन विल टार्निश द क्वालिटी ऑफ ए होरोस्कोप इट सेल्फ, असं एक माझं मत आहे. पण मला असं वाटतं की मला इथेच कुठेतरी अजून थोडंसं प्रबोधन आवश्यक वाटतं, की जसं आम्ही सांगितलं की यू नीड टू ऑपरेट युअर हॉरोस्कोप. हॉरोस्कोप डज नॉट ऑपरेट यू. तुम्ही एक पोटेन्शियल अक्वायर केलं, ठरवलं अगदी 9 वाजून 5 मिनिटं 12 सेकंद 13 क्षण, अगदी कट टू कट, जसं रावणाने प्रयत्न केला होता इंद्रजिताला जन्म देण्याच्या वेळी, तसं आपण केला आणि सक्सेसफुल जरी झालो तरी कर्माच्या पातळीवर तुम्ही जे निर्णय घेता, चॉईसेस करता, त्याच्यावरून तुम्हाला तुमचं भविष्य ठरणार आहे. ते लॉ ऑफ ड्युएलिटी कॅनॉट बी डिफाईड बाय एनिथिंग. पत्रिका ही तुमची पोटेन्शियल एनर्जी आहे. त्याला कर्माची कायनेटिक एनर्जी जोडल्यानंतरच वर्क इज प्रोड्युस्ड. हा फिजिक्सचा सिंपल नियम आहे. पाणी साचून राहिलं तर काही होत नाही. जेव्हा ते गतीने टर्बाईनवर पडतं आणि योग्य दिशेने पडतं, हे फार महत्वाचं आहे, तेव्हाच टर्बाईन फिरतं आणि तेव्हाच वीज निर्मिती होते. मग कर्माची गती द्यायला तुम्ही कर्मविहीन अवस्थेत राहू शकत नाही, म्हणून तुम्हाला कर्म करावंच लागेल. मात्र त्या कर्माची दिशा कुठली असावी, म्हणजे तुमचं टर्बाईन व्यवस्थित फिरावं, हे मात्र तुम्हाला तुमची पत्रिका सांगू शकते. त्याच्यामुळे तुम्ही जन्म जरी ठरवून केलात त्यावेळेस अगदी, तरी सुद्धा तुम्हाला कर्मिक चॉईसेस घेत असताना हा मॅप वापरावाच लागणार आहे. हे म्हणजे प्रोएक्टिव्ह रिॲक्टिव्ह टू द ग्रह तिथे असताना काही गोष्ट होणार असेल तर खरं तर ज्योतिष म्हणजे या चर्चेला काही अर्थ उरणार नाही. कारण का मग ग्रहाला तर 1 सेंटीमीटर सुद्धा आपण हलवू शकत नाही ना, मग लेट इट हॅपन. त्याच्यापेक्षा मग काही न जाणून घेतलेलं बरं, असं ते होतं. त्यामुळे पोटेन्शियल म्हणून बघा, ते वापरण्यासाठीचा प्रोएक्टिव्ह मॅप म्हणून या हॉरोस्कोप कडे तुम्ही पाहू शकता. खूप खूप धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? 2-3 असे. पंकज, आपल्याकडे वेळ किती आहे? आहे अजून 10 मिनिटं. अगदी कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन्स विचारले तरी हरकत नाही. म्हणजे ज्योतिषशास्त्र अजिबात पटत नाही असं कोणी असेल, त्यांनी सुद्धा आवर्जून स्क्रीनवर येऊन प्रश्न विचारत, कारण ही चर्चा होणं फार गरजेचं आहे. तो स्टिग्मा या शास्त्राला प्राप्त झालाय दबक्या आवाजात. आणि बऱ्याच वेळा असं होतं, म्हणजे आमच्या क्लासमध्ये बरेचसे डॉक्टर्स सुद्धा येतात शिकायला. म्हणजे रुची जे स्वतः त्या क्लासमध्ये आहेत तिथे लॉट ऑफ डॉक्टर्स ऑल्सो कम. बट अनफॉर्च्युनेटली होतं का, लोक बऱ्याच वेळा डॉक्टर्स अपॉइंटमेंट घ्यायला सरांची म्हणजे थांबलेले असतात, एमडी पिडियाट्रिशियन्स आहेत वगैरे. पण ओपनली जाऊन सांगा की आम्ही याचा आधार घेतलाय, ते सांगण्याचं औदार्य बहुतांश जणांमध्ये नसतं. त्याच्यामुळे कोणाला पटत नसेल, हे तोथांड आहे असं वाटत असेल, त्यांनी सुद्धा स्क्रीनवर यावं, त्यांचं मत मांडावं, मंथन होऊ द्या, त्याच्यातून आम्हालाही 4 शब्द कळाले तर खूप चांगली गोष्ट आहे. सो मला वाटते आपल्याकडे 2-3 प्रश्न आहेत. सो राजनजी, तुम्ही विचारणार होते. आय थिंक विनोद कोणीतरी हात वर केलाय, पण आधी जे प्रश्न होता त्याच्या अनुषंगाने प्रश्न नाही, मला एक प्रश्न असा होता की आपले जे कोर्सेस वगैरे जे आहेत त्यांची इन्फॉर्मेशन मिळेल का मला, क्लास? हो, नक्कीच मिळेल. वेबसाईट आहे, मला वाटतं आम्ही रुद्धीजी यांना पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून वापरतो रादर दॅन इंटरॅक्टिंग इंडिव्हिज्युअली. ती वेबसाईट
astrovidya.co.in आहे, तो इथे आम्ही चॅटमध्ये टाकू किंवा इंडिव्हिज्युअली ऋतुजींना त्यांना त्यांना ती माहिती आहे त्या सर्क्युलेट करू शकतील ग्रुपवर, जेणेकरून ते सर्वांनाच एकत्रित मिळेल एकट्याला कुठे पाठवण्यापेक्षा. आणि Is that जस्ट okay? माझा अनुभव शेअर करायचा इच्छा होते की असेच आमचे एक फ्रेंड्स मध्ये थोडं त्यांचं वैवाहिक म्हणजे प्रॉब्लेम चालू होते. सो त्यांनी हेल्प विचारली की काय करायचं तर थोडे, तर मग त्यांची आम्ही कुंडली चेक केली, लाईक मॅच केली. आणि त्यांच्याशी जास्त बोलणं झालं नव्हतं, पण त्यांची जेव्हा मॅच मेकिंग मध्ये प्रॉब्लेम्स लक्षात आले आणि त्यांच्याशी डिस्कस केलं, दोघंही ज्योतिषाच्या म्हणजे एवढे पॉझिटिव्ह नव्हते, बट लाईक सायंटिफिकली त्यांना एक्सप्लेन केलं, कारण की आत्ताची पिढी अशी आपले म्हटलं की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. सो त्यांना त्यावेळेने एक्सप्लेन केल्यानंतर त्यांनाही ते लक्षात आलं आणि ते ऍग्री की कुठे त्यांच्या चुका होत आहेत. आणि म्हणजे त्यांनी मला उपाय विचारला, म्हटलं उपाय तुम्हाला आम्ही तुम्हाला जे आपलं डिस्कशन झालं की कर्म इज इम्पॉर्टंट रादर दॅन आपण धागे दोरे करून रिझल्ट नाही येणार. तुम्हाला तुमचे हे जे चुका होत आहेत, पहिले तर चुका लक्षात येणं हे महत्वाचं आहे. अँड देन, कारण की बऱ्याचदा होतं की आपल्या चुका काय होतात आपल्याला माहिती पडत नाही, अँड देन वर्कआउट नाही होत. सो दे अंडरस्टँड अँड देन इट हेल्प, त्यांना हेल्प झाली बऱ्यापैकी. धन्यवाद विनोदजी. राजनजी, तुम्हाला होता प्रश्न? हा, तर मगाशी जे कोणीतरी विचारलं सी सेक्शन केला किंवा काय, त्याच्यातलं एक तत्व आहे आणि हा प्रश्न म्हणून मी विचारतो. त्यातलं असं तत्वही आहे की प्रत्येक जीव आपण जन्म कुठल्या पालकांच्या पोटी घ्यायचा, उदरी घ्यायचा आणि कुठल्या वेळेला घ्यायचा हे ठरवतो. तर ते सी सेक्शननी व्हावा, नॅचरल बर्थ व्हावा किंवा इतर काय असावं, त्याचा खरं तर या पत्रिकेच्या दृष्टीने किंवा फलज्योतिषाच्या दृष्टीनेच म्हणायला पाहिजे, कारण ही सगळी चर्चा फलज्योतिषाचीच चालली आहे. फलज्योतिषाच्या दृष्टीने तसा फरक काही पडू नये. मला त्यालाच प्रश्न असा विचारावा लागतो की हा प्रश्न का पडतोय तुम्हाला. मे बी दॅट पर्सन इज नॉट हिअर. पण नाही असं नाही, मी आहे. मी तो प्रश्न विचारला होता आणि हा प्रश्न विचारला होता हा सायन्सच्या अभिषेकाने अनुषंगाने विचारला होता. कारण आता माझ्या माहितीमध्ये घडलेली ही घटना आहे की एक अमावस्या जवळ आलेली होती, म्हणून माझ्या मित्राच्या बायकोचं सी सेक्शन त्यांनी सांगितलं की अमावस्येच्या 2 दिवस आधी 2 दिवस नंतर करायचं नाही आम्हाला. मग तुम्हाला जे हवंय डॉक्टरांना ते तुम्ही करा, पण आम्हाला अमावस्येच्या आजूबाजूचा जन्म नको की अमावस्येचा जन्म नको. आता हा म्हणून मी माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हा होता की खूप जण या सगळ्या गोष्टींच्या भविष्याच्या इतक्या आहारी जातात आणि टोकाचे निर्णय घेतात, किंवा टोकाचा नसेलही कदाचित, पण त्याच्यावरती विसंबून राहतात. मग त्यांना स्वतःच्या कर्मापेक्षा, आता तुम्ही जसं म्हटलं की सुवर्ण जसं आगीत तावून सुखालून निघतं, तसं तुम्ही तुमच्या कर्माने, तुमच्या परिश्रमाने तुमचं भविष्य घडवू शकता. पण ह्याच्यामध्ये होतं कसं की भविष्यावरती इतकं विसंबलं जातं की नाही, होणारच नाही आता हे माझ्या आयुष्यात. आता कोणीतरी जर चुकीचा जर त्याला एखादा मार्गदर्शन केलं की आता नाही, हे माझ्या आयुष्यात होऊ शकत नाही, तो इतका त्याच्यामध्ये गुंतत जातो की नाही, आता माझ्या हातात काहीच नाही, हे सगळं ऑलरेडी ठरलेलं आहे, या सगळ्या गोष्टी होणारच आहेत, तर आता मी काय करू. तर हे आपल्याला कसं टाळता येईल. आणि याच्यामध्ये मी आता जर बघितलं तर बाजारू वृत्ती खूप जास्त आहे. त्यांना अभ्यास असेल नाहीये ही दुसरी गोष्ट आहे, पण पैसे कमवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणून भविष्याकडे बघितलं जातं आणि लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण केली जाते. आणि मग आम्ही तुमची ग्रहशांती करू, आम्ही तुमचं हे करू, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कशा प्रकारे टाळू शकतो आणि ऍक्च्युअली ज्यातलं जे शास्त्र आहे, जे ज्ञान आहे, हे पुढे कसं आणू शकतो. मला वाटतं तुम्ही तुम्हाला फार माझा प्रश्न कळला असावा. खूप सुंदर विचार मांडलाय तुम्ही, खूपच सुंदर. ही गोष्ट खरी आहे की ज्योतिषाचे तात्विक विरोधक आहेत ते परवडले एक वेळ, पण ज्योतिषात समोरच्याला घाबरवून पैसे उकळण्याचा जो एक मार्ग करणं हे ज्योतिषाला जास्त घातक आहे. आणि असं होतं की आम्ही एखाद दोघं 4 जण ही सगळी बाजू उलटवू नाही शकत. आम्ही जीवाचं रान करतोय, मी स्वतः गेली 55 वर्ष जीवाचं रान करतोय की हे सरळ शुद्ध कर्मशास्त्र आहे आणि कर्मस्वातंत्र्य माणसाला दिलं आहे, त्यामुळे ते
घाबरवतं कशाला त्याला? त्याला सांगा की ग्रह असं असं सांगतोय, तुला एवढे एवढे पर्याय आहेत, ते तू कर, आम्ही सांगतो ते उपाय कर. मग त्यांनी सायंटिफिकली जरी प्रश्न विचारला की उपायाने खरंच माझ्या याच्यात काय फरक पडतो, तू तुझ्या क्षमता रेझोनंट करतो त्या संधीशी, एवढाच फरक आहे. तुला बुद्धिमान नाही करत, तुला नोकरीतली गुणवत्ता त्या दिवशी देत नाही आम्ही, तुझी गुणवत्ता इंटरव्ह्यूच्या दिवशी रेझोनंट करून देतो, असं त्याचं स्वरूप असतं. आणि म्हणून कर्मशास्त्र हे ज्योतिषांची जबाबदारी आहे की न घाबरवता त्याचं आत्मविश्वास वाढेल असं मार्गदर्शन द्यायचं. आणि पत्रिका अतिशय वाईट असलेली माणसं आयुष्यात पुढे आली आहेत हे तर मी शेकड्यानी वेळा, हजारो वेळा बघितलाय. का तर कर्माने त्या पत्रिकेचा उत्तम वापर केला. आणि ज्योतिषाची जबाबदारी आहे, घाबरवू नकोस, त्या पत्रिकेचा वापर करण्याचं तंत्र आणि कर्म त्याला समजावून सांग. एक मूलभूत गोष्ट सर्वांना कळली पाहिजे की तुमचं आयुष्य चांगलं किंवा वाईट करण्यासाठी ते ग्रह मुळात तिथे फिरतच नाहीयेत. ते अनादी अनंत काळापासून फिरतायत. आपण या पृथ्वीवरून गेल्यावरही ते तिथेच फिरत राहणार आहे. त्याच्यामुळे वेन नेचर हॅज नो पर्पज ऑफ एक्झिस्टन्स अँड वेन देर इज नो पर्पज ऑफ एक्झिस्टन्स देर इज नो काउंटर इंट्युटिव्ह चॉईस. ते सर्व लॉजिकल. म्हणजे तुम्ही गुरुत्वाकर्षणाचं उदाहरण मी नेहमी देतो. तुम्ही फुल टाकलं तरी वरून खाली, अणुबॉम्ब टाकला तरी वरून खाली. त्याला तुमच्या आयुष्यात त्या फुलाचं किंवा बॉम्बचं काय महत्व आहे त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. त्याच्यामुळे ग्रह फक्त टेंडन्सी दर्शक आहेत. त्या टेंडन्सीचा, त्या प्रवृत्तीचा तुम्हाला कर्माने आवृत्तीमध्ये रूपांतर करायचं आहे. जसं सर म्हणाले की नोकरीच्या दिवशी तुझी गुणवत्ता वाढवून मिळत नाही, परंतु रेझोनंट आम्ही करून देतो. बरं, असा प्रश्न तुमच्या मनात येत नाही का? एखाद्या तुम्हाला व्यक्तीने पत्रिका दाखवली नोकरीच्या दिवशी, त्याला 40 अजून लोकांनी अप्लाय केलेलं आहे. बाकीच्या लोकांच्या पत्रिकेत ग्रह नाहीयेत का? बरं, त्यांची जर पत्रिका तुम्ही बघितली नाही, मग त्याचं काय करायचं? तुमची प्रोबॅबिलिटी वाढवायची, त्याच्यासाठीचे ते उपाय आहेत. म्हणजे एखादा अंक काढला, तुमच्या गुणवत्तेला रेझोनंट करण्यासाठी तुमची शक्यता आणि संभाव्यता याच्यातलं अंतर आम्ही वाढवून देऊ शकतो, हेच ऋषीमुनी सांगत आहेत तुम्हाला. कारण बाकीच्या 39 लोकांच्या पत्रिका मी पाहिल्या नाहीयेत. त्याच्यामुळे 20% प्रोबॅबिलिटी नक्की राहणार आहे की कदाचित ते नाही होणार. परंतु 50%ची तुझी प्रोबॅबिलिटी 80%पर्यंत घेऊन जाण्यासाठी हे उपाय आपण सांगू शकतो, जेणेकरून त्या एका तासामध्ये विश्वशक्तीचं सहाय्य तुम्ही घेऊ शकता. आता ते विश्वशक्तीचं सहाय्य घेणं म्हणजेच मुहूर्त. मुहूर्त म्हणजे काय? त्याची साधी व्याख्या आहे, निसर्गाची अनुकूलता म्हणजे मुहूर्त. कृत्तिका नक्षत्रावर सर्जरी करा. का? कारण त्याचा आकार वस्त्र्यासारखा आहे. त्या दिवशी आपल्याला शस्त्र वापरायचे असतात. भलेही ते वाईट नक्षत्र असो, पण सर्जरीसाठी चांगलं मानलं जातं. हे समजून घेणं. त्याच्यामुळे घटनेला अनालाइज करा. घटनेचे धागेदोरे मग ज्योतिषशास्त्राला आपल्याला जोडले, तर त्या परिस्थितीमध्ये तू शांत राहायचंयस का अधिक जास्त कर्म वेगाने करायचंयस, तो पेस ऍडजस्ट करून देणं. त्याच्यामुळे भीती बाळगायचं काहीच कारण नाही. कारण तो ज्योतिषी त्या ग्रहाला तसंही 1 मिलीमीटर हलवू शकत नाही, आम्ही काही करू शकत नाही. आम्ही तुम्हाला फक्त रेझोनेंट करण्यासाठी तुम्हाला जे उपाय आहेत आणि त्याचं जे लॉजिक आहे, म्हणजे ज्योतिषाचं भविष्य किती अचूक येतं याच्यावरून त्याची गुणवत्ता नका ठरवू. तो लॉजिकली एक्सप्लेन करू शकतो का, त्याच्यावरून त्याची गुणवत्ता ठरवा. कारण प्रत्येकाची पत्रिका पाहिलेली नसते. त्या घटनेमध्ये एक कोर्ट केस आहे, एक जण पत्रिका घेऊन होतो, मी जिंकेल का? अरे पण प्रतिपक्षाची पत्रिका मी कुठे पाहिली आहे तू जिंकेल का सांगायला? आपल्याला एक अंदाजा येईल, पोटेन्सी कळेल आणि त्या पोटेन्सीनुसार तुम्हाला ते गोष्ट करू शकते. बी असतं की नाही, पावसाच्या आधीच पेरलं तर ते वाया जातं, पहिल्या पावसाच्या नंतर पेरलं त्याच्यातून पीक येतं. त्या बीची पोटेन्सी बदलली का तुम्ही, पण कर्माचं दान तुम्ही कधी टाकलं याच्यावरून पीक येतं की नाही ते येतं ते ठरतं ना. मग कर्माचं दान टाकण्यासाठीची वेळ आम्ही तुम्हाला निवडून देऊ, ज्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ यू गेटिंग द राईट फ्रूट विल इन्क्रीज. दॅट्स व्हॉट इट ऍक्च्युअली मीन्स फंडामेंटली. नथिंग बियॉन्ड दॅट और नथिंग लेस दॅन दॅट. छान सांगितलं तुम्ही. धन्यवाद त्याबद्दल. अजून 3 प्रश्न दिसतात पंकज, पण त्याच आल्यावर एक विचारतो की आपण उपाय म्हणलं किंवा कर्म म्हटलं, त्याच्यात असे तत्व आहे की मनुष्य कर्मात स्वतंत्र आहे पण भोगात परतंत्र आहे. आता हे पत्रिकेच्या दृष्टीने जसं तुम्ही म्हटलात, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, म्हणजे तरी प्रारब्ध म्हणलं, कर्मसिद्धांत घेतला,
आणि भविष्य घेतलं. तर मग याच्यामध्ये उपाय करण्याचं किंवा उपाय मागण्याचं कारण काय, आणि जे पार्श्वभूमी सांगतो, हे बहुतेक लोक येतात ते काही ना काहीतरी दुःख घेऊन येतात आणि त्यातनं मला बाहेर कसं पडता येईल यासाठी येत असतात. तर त्याच्याविषयी तुम्ही काही मतं व्यक्त करू शकाल का? की मुख्य मुद्दा असा आहे की मग उपाय सांगण्याचं कारण काय. लोकांना सांगितलं जसा शनीचा संदेश आहे की भोग आणि मुक्त व्हा. तर याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळे विचार वाटतात का? मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं म्हणजे मला नीटचं शेवटी शेवटी ऐकून आलं, पण उपाय का सांगायचे असं तुमचं म्हणणं. कर्म त्यांनी करून झालाय तर उपाय का सांगायचे लेट मी असं. लेट मी रिस्ट्रिक्ट राईट सर. पण जसं तुम्ही उत्तम सांगितलं, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. बरोबर आपण बरोबर. जर प्रारब्ध, कर्म आणि भोग्य असं जरी त्याचं वर्तमान घेतलं, बहुतेक सगळ्या लोक फलज्योतिषाकडे येतात ते म्हणजे मला काहीतरी दुःख आहे, त्याच्या काहीतरी उपाय सांगा, यातनं मी बाहेर पडेल. बरोबर तर मुळात मनुष्य कर्मात स्वतंत्र आहे, भोगात परतंत्र आहे. आपण भगवद्गीतेमधलं तत्व पाहिलं तर मग मुळात त्यांना हात जर मागे सांगितला की याच्यावर उपाय करू नको, आत्मसिद्धी घे आणि तुझे भोग भोगून मोकळा हो, हा शनीचा संदेश म्हणता येतो ना, की भोगा आणि मुक्त व्हा. मग उपाय हो सांगण्यापेक्षा मनुष्याची स्वतःची स्ट्रेंथ वाढून भोग भोगण्याकडे जर कल वाढवला बरोबर. तर काही तुम्हाला त्याच्याविषयी मत व्यक्त करता येईल का? आता आता मला बरोबर ते क्लॅरिटी आली प्रश्नाची. तुमचं असं म्हणणं आहे की भगवद्गीतेत असं म्हटलंय की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. बरोबर आहे. मग ते का म्हटलंय माहितीये का, त्यात तुम्ही अगतिकात म्हणून नाही, कारण क्वांटम मध्ये तुमचं कर्म एकट्याचं आहे ना, त्याचा रिझल्ट नाही मिळणार. तुम्ही समाजामध्ये राहता, तुम्ही इतरांच्या बरोबर कॉम्पिट करता. तर भगवंताला असं सांगायचं आहे की तुझ्या क्षमता कशा वापरल्या जातील हे सर्वस्वी तुझ्या कर्मावर अवलंबून आहे. तर तू सगळं लक्ष, सगळी तुझी एनर्जी कर्मामध्ये वापर. आता त्यामुळे तुझी चान्सेस वाढतात चांगल्या गोष्टी घडण्याच्या, पण खात्री देता येत नाही. पण तुझ्यासारखं कर्म इतरही लोक करतात, तुझ्यासारखे ध्येय धोरण इतरांची असतात. तेव्हा कर्म महाफलेषु कदाचन याचा अर्थ क्वांटम मध्ये इतकं प्रचंड मिक्सिंग होतं, इतके प्रचंड फॅक्टर्स ऑपरेट होतात की जगातल्या कितीही बुद्धिमान माणसाला अल्टिमेटली काय होईल ते सांगता येत नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणि भगवंताला म्हणायचं की जे तुझ्या हातात नाही, जे क्वांटमच्या हातात आहे, जे बाहेरच्या हातात आहे, त्याचं कशाला चिंता करतो. सगळी एनर्जी कर्मामध्ये लाव. अशा अर्थाने कर्मण्येव अधिकार असते, अशी सुरुवात केली. तर तुम्ही म्हणता ते हा, आणि जर त्याला म्हटलं की तू भोगून टाक, तर ती आध्यात्मिक साधना झाली. अध्यात्मातले लोक, आता परमहंस रामकृष्ण परमहंसांनी काय केलं, लोकांचे विकार बरे केले. लक्षात ठेवा, म्हणजे ते बदलता येतात असं सिद्ध झालं. स्वतःचा विकार त्यांनी काहीही केलं नाही त्या विकारासाठी. का माहितीये का, तर ही मुक्तीची जी दिशा आहे, मुक्तीचं जे ध्येय आहे, ते आध्यात्मिक ध्येय आहे, ते सामान्य माणसाकडे नसतं. म्हणून तो माझा त्रास दूर करणारे उपाय सांगा असं सांगतो आम्हाला. आणि आम्ही ज्योतिषी पण मुक्तीच्या मार्गावर गेलो नसतो, त्यामुळे त्याला असा सल्ला देण्याचा अधिकार नसतो आम्हाला. तो म्हणतो तू मला काय सल्ला देतोय, तू तर चांगला ऐकामध्ये बरबडलायस, मग मला भोगायला का सांगतोस. तर आपल्या दोघांचीही ती गरज असते की मला नाही एवढं वरचं ध्येय ठेवता येणार, ते परमहंसाने ठेवावं. ही तात्पुरती अरेंजमेंट आहे, ते कधीतरी भोगावं लागेल, यात काहीही शंका नाही. पण इन्स्टॉलमेंट बेसिसनी भोगण्याचा मला व्यवहारिक फायदा आहे, म्हणून उपाय सांगायचे. आणि मुळातच प्रत्येक गोष्टीला उपाय सांगता येतीलच असं नाही. म्हणजे रेझोनन्स हा कॉन्सेप्ट फार महत्वाचा आहे. मुळातच इफ आय हॅव टू रेझोनेट विथ अ फ्रिक्वेन्सी, ती फ्रिक्वेन्सी या विश्वात घटना म्हणून अस्तित्वात असली पाहिजे, तर मी रेझोनेट होऊ शकेल, किंवा तर मी त्याला काहीतरी सांगू शकेल की तू त्या घटनेशी रेझोनेट हो आणि आपण ती मॅनेज करायचा प्रयत्न करू म्हणून. परंतु मुळातच ती घटना इव्हन ऍस्ट्रॉलॉजिकली जर मला अस्तित्वातच नाही असं जर दिसत असेल, तर सिंग्युलर फ्रिक्वेन्सीने रेझोनन्स साधता येतच नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत उपाय असतोच अशातला भाग नाही. त्याच्यामुळे उपाय हा सुद्धा त्या कर्माच्या चौकटीतच आपल्याला बघावा लागतो. जर ती घटना त्या परमेश्वराने कुठल्या तरी फ्रिक्वेन्सीच्या रूपाने भविष्य पटलावर जर दर्शवलेली असेल तर रेझोनन्स होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत. परंतु सर जसं म्हणले तसं म्हणजे आध्यात्मिक ध्येय म्हणून की तुम्ही फक्त पुणे अतिशय निर्विकार भावनेने ती जी येते ती फिलिंग भोगत राहा, ही आजच्या जगाला तरी सध्या अजून मानवणारी संकल्पना नाहीये.
त्याच्यामुळे उपाय ही घटना किंवा उपाय ही 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 गोष्ट इनेव्हिटेबली आपल्याला या डिस्कशन मध्ये आणावीच लागते. म्हणजे त्याच्याशिवाय नाहीतर मग जर व्हायचंच असेल आणि ते होणारच असेल तर उपाय या गोष्टीला तसं आहे किंवा ज्योतिषा विषयालाच फॉर दॅट मॅटर काही बेस उरणार नाही. ते आपण हे बघा, साधी गोष्ट आहे. व्यवहारात डॉक्टर औषध देतो, त्रास कमी करतो, आयुष्य नाही वाढवत. तसं ज्योतिषाचे उपाय हे तात्पुरते मलमपट्टी आहे, तुम्हाला लाईफ कम्फर्टेबल करतील, रिलॅक्स करतील, पण आयुष्यात बाकीचे काही फार मोठे बदल अंतिमता, हा, की तुम्ही गरीब राहणार होतात आणि मी तुम्हाला कोट्याधीश केलं असं नाही होत. पण कमीत कमी तुम्हाला मिळणारा पैसा त्या योग्य वयात मिळाला आणि तुम्ही आनंदाने आयुष्य जगतात, इतपतच बदल करता येतात. ठिपक्यांच्या रांगोळीसारखे तुम्हाला जर 5x5चे ठिपके मिळाले असतील पोटेन्शियल म्हणून, फार फार तर मी त्यातल्या त्यात चांगली रांगोळी कुठली काढता येऊ शकते हे सांगता येतं ज्योतिषाला. त्याला मी 8x8चे ठिपके नाही करून देऊ शकत कुणाला. त्याच्यावर पोटेन्शियल कॅनॉट बी ऑल्टर्ड, पोटेन्शियल कॅन बी बेस्ट युटिलाइज्ड, आणि त्याच्यासाठीचा मॅप आपल्याला सांगता येतो. बरोबर. रुद्दी, आपल्याकडे किती वेळ आहे अजून? ओव्हर टाइम येतात नाही. सर तुम्ही सांगा. कारण 1-2 हात वरती आहेत आणि इकडे पण अजून एक प्रश्न आहे. नाही, प्रश्न घेऊयात आपण. मला असं वाटतं की प्रश्न पूर्ण करूयात. तसं म्हणजे कन्स्ट्रेंट नाही आहे आमच्याकडे दोघांकडे की टाइमचा. रविवार असल्यामुळे ओके. वी आर ओके ऑन टाइम. त्याच लॉंग तुम्हाला ठीक असेल तर आपण डिस्कशन अजून काही मिनिटं ऍटलीस्ट प्रश्न तरी आन्सर करूया. ओके. शुभदा, तुमचा काय प्रश्न आहे? हो, नमस्कार. माझं नाव शुभदा. मी कॅनडामध्ये राहते. टोरंटो मराठी मंडळाची सदस्य आहे. पण हा टॉपिक मला फारच इंटरेस्टिंग वाटला आणि बाल्टिमोर मंडळाचे खूप खूप आभार की इतका सुंदर टॉपिक त्यांनी चर्चेसाठी घेतलाय आणि फार नॉलेजेबल लोक दोघंही इथे अवेलेबल आहेत आणि फार सुंदर विचार मघासपासून मांडले जात आहेत आणि आय एम रिअली ग्रेटफुल टू दॅट. आणि माझ्या पत्रिकेमध्ये ह्याचे ग्रह होते की मी हा प्रोग्राम अटेंड करेन असं म्हणायला हरकत नाही, जस्ट जोक्स अपार्ट. तर मला एक प्रश्न होता. आता ह्या एकूण प्रोग्रामचा सेशनचा टॉपिक आहे की भाग्य चालते कर्मपदांनी, आणि ते तुम्ही खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलं. पण मला एक प्रश्न मनामध्ये ट्रिगर होतोय. मे बी आय एम रॉंग किंवा अगदी सिली पण असेल प्रश्न, पण तरी राहत नाहीये. झालं काय की आमच्या दूरच्या नात्यामध्ये एक चांगली छान फॅमिली आहे. मुलगी एक 40-42 वर्षाची. आता म्हणजे आता आमच्यासाठी ती मुलगी, तिला आता मुलं वगैरे आहेत आणि छान तिची पत्रिका वगैरे पाहून लग्न वगैरे केलं होतं. खूपच चांगलं स्थळ वगैरे होतं आणि आपल्या पद्धतीप्रमाणे अरेंज मॅरेजेस प्रमाणे पत्रिका पाहून लग्न केलं. पण अनफॉर्च्युनेटली गुढीपाडव्याच्या आदल्याच दिवशी तो मुलगा ऍक्सिडेंट मध्ये फार वाईटरित्या गेला. सो आता माझ्या मनात प्रश्न हा ट्रिगर होतो की हे प्रारब्ध असं तुम्ही एक्सप्लेन करू शकता, पण ह्याचा मग ज्योतिषामध्ये किंवा जेव्हा पत्रिका पाहिल्या होत्या तेव्हा त्याचा कुठेही गायडन्स किंवा कुठेही काहीतरी एक हिंट असं मिळू शकत नव्हतं का त्यावेळी, असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये ट्रिगर होतोय. जर कोणी उत्तर देऊ शकत असाल तर प्लीज. एक थोडक्यात तुम्हाला सांगतो की पत्रिका मॅचिंग आहे ना, ते फारच जुजबी विभाग आहे आणि त्याच्या अपेक्षा मात्र त्याच्याकडून खूप असतात. आता उदाहरणार्थ 35% मार्काला पास असं एक पॅरामीटर युनिव्हर्सिटी ठरवते. 35 मार्काला पास, पण 35ला पास झाला म्हणजे विद्वान नाही झाला. तेव्हा त्याने पुढे अभ्यास करायचा असतो, हा एक मुद्दा. जसं तुम्ही सिग्नलची गाडी उभी आहे, तो ग्रीन झाला की तुम्ही गाडी पुढे जाऊ शकता, म्हणजे तो एक पॅरामीटर आहे की ओके यू मे कन्सिडर दिस प्रपोजल ऍट युअर ओन रिस्क. का माहितीये का, गाडी तर मला चालवायची, ऍक्सिडेंट होणार नाही, ती बंद पडणार नाही, हे मलाच बघायचं आहे. मग पत्रिका मॅच झाल्या याच्याकडे टार्गेट असं दिलंय ज्योतिषाला की जरा गुण बिल जमतायत ना, एवढं एवढं बघ. बऱ्याच वेळा ही कामं जुजबी ज्ञान असलेले ज्योतिषी करतात आणि त्यामुळे काय होतं की अपेक्षा मोठ्या असतात की तू म्हणालास पत्रिका जमली आता काय प्रॉब्लेम नाही, तसा त्याचा अर्थच नसतो. मुळात ग्रीन सिग्नल झाला एवढा मर्यादित अर्थ आहे, तो जाऊ शकतो पुढे. मग जर त्या ज्योतिषाला चांगलं ज्ञान असेल तर त्या मुलाची पत्रिका बघून तो असं नक्की सांगू शकतो की ही पत्रिका ऍक्सिडेंट प्रोन आहे. म्हणजे लगेच आता काय होतं ते का नाही सांगत, ती मुलगी घाबरते
ती म्हणते मी लग्नाचं मॅचिंग करायला गेले आणि हा भलतच काहीतरी सांगतोय. त्याला सांगायचं की ऍक्सिडेंट प्रोन आहे, त्याला तू प्रिकॉशन घेऊ शकशील किंवा तुला इतर उपाय करता येतील, पण हे लक्षात घेऊन हो किंवा नाही म्हणा असं सांगता येतं. पण हा टार्गेटच त्या ज्योतिषाचं नाहीये. त्याचं टार्गेट आहे 36 पैकी किती गुण पडले, एवढंच टार्गेट आहे. आणि त्याचे अर्थ मात्र जास्त वायडर काढले जातात असंही मला वाटतं. तर म्हणून सर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण मॅच मेकिंग हा विषय फार मिसकॉन्स्ट्रुड आहे. मुळात मॅच मेकिंग म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. आणि गुणांमधून फक्त गुण जुळले तर त्याला म्हणजे स्टॅटिस्टिक्सच्या भाषेत इट इज अ नेसेसरी कंडिशन बट नॉट सफिशियंट असं म्हणतात सेट सेट थेअरीच्या भाषेमध्ये. त्याचं कारण असं आहे की गुण किती पडले ही प्राथमिक पायरी आहे. नेसेसरी कंडिशन म्हणजे काय, नाडी दोष असेल, अमक तुमची वृत्ती असेल वगैरे. परंतु मॅच मेकिंग मध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने आपण पाहतो. आणि रेझोनन्स, पुन्हा आपण रेझोनन्स, कारण 2 इंडिव्हिज्युअल एकत्र येणार म्हणजे आपल्याला रेझोनन्स तपासावा लागतो. आणि विवाहामध्ये 3 गोष्टीवर रेझोनन्स आपल्याला तपासायचा असतो जो गुणांमधून कळत नाही. इमोशनल, इंटेलेक्च्युअल आणि फिजिकल, भावनिक, बौद्धिक आणि शारीरिक या तिन्ही पातळ्यांवर स्त्रीचं नातं त्यात येणार असतं. तर तो तिचं स्त्रीत्व कसं स्वीकार आहे. आणि स्त्रीत्वाचे 2 पदर आहेत, म्हणजे बायोलॉजिकली ॲज अ फिमेल आणि स्त्री तिच्या स्वभावाची रुजुता, सौम्यता, जे काही निसर्गदत्त गुणधर्म असतात त्याची स्वीकृती. आणि ती त्याचं पुरुषत्व कसं स्वीकारेल म्हणजे त्याचं पौरुष, म्हणजे मग आणि त्याचं कुटुंब प्रमुख, कुटुंब दक्ष, कॅन ही होल्ड इट टुगेदर इन टाइम्स ऑफ अनसर्टनिटी, ही जी त्याची धडाडी असते ती कशी स्वीकारणार आहे हे गुणांवरून कळतच नाही. हा झाला मॅच मेकिंगचा भाग, की तुमचं सहजीवनासाठी तुमच्या पत्रिका कशा आहेत. जर ऍक्सिडेंट प्रोन असणं किंवा पुढे काय होऊ शकतं, पुढे काय नाही होऊ शकत, हा खूप इंडिव्हिज्युअलाइज्ड प्रारब्धाचा भाग आहे. तसं आपल्याला पाहता येऊ शकतं. पण जसं सरांनी सांगितलं की अर्ध्या वेळी बहुतायोजन झाल्यानंतर लोक मॅच मेकिंग करायला येतात. त्याच्यामुळे तुम्ही त्या क्षेत्रात जायचं की नाही जायचं हा प्रश्न ज्योतिषापुढे नेहमीच असतो बेसिकली. आणि ते द्विधा मनस्थितीत जातात लोक. परंतु तसा गायडन्स नक्कीच देता येऊ शकतो. जसं ऍक्सिडेंट प्रोन आहे, तसं डिवोर्स प्रोन आहे, का काही प्रॉब्लेम्स आहेत, या सर्वच गोष्टीचा उहापोह पत्रिकेत करता येतं. पण काय झालं की हे जसं मी आधी सांगितलं की काही जमलं नाही म्हणून ज्योतिष करणाऱ्या बहुतांश लोकांकडेच ह्या मॅच मेकिंगच्या पत्रिका जातात. त्याच्यामुळे पंचांगात ओके हिचं नक्षत्र काय, तिचं नक्षत्र काय, क्रॉसमध्ये पाहिलं एक्स आणि वाय ऍक्सिस की किती गुण पडले, होऊन जाऊ त्या पुढे. आणि मग पुढे गेल्यानंतर आता इरिव्हर्सिबल असतात ते डिसिजन, काय फार सहजासहजी रिव्हर्सिबल नसतात. त्याच्यामुळे हा रेझोनन्स हा फॅक्टर जिथे तुम्हाला सगळी म्हणजे जिथे त्या रशी गरज आहे तो नाही दिसला की मग पुढे गोष्टी वैफल्यामध्ये निर्माण होतातच. पण इंडिव्हिज्युअलाइज्ड रीडिंग ऑफ दॅट हॉरोस्कोप आणि मॅच मेकिंग, सहजीवन, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत आणि ते गुणांच्या पातळी अजिबात कळत नाही. मॅच मेकिंग हा खरं तर फार डीपली स्टडी करण्याचा विषय आहे. अनफॉर्च्युनेटली ते फक्त गुणमेलन म्हणून आपण पाहिलं जातं. होपफुली वी हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. हो सर, धन्यवाद दोघांनाही, खूप खूप धन्यवाद. मला वाटतं अजून एक तो प्रश्न होता, तुम्ही जो आन्सर केला चॅटमध्ये होता तो, मला वाटतं त्याच टॉपिकवर होता. अजून एक मला वाटते हो नवीन प्रश्न आहे. विवेक पाटील, तुम्ही हातवर केला. हा नमस्कार. आता मी पटकन एक क्वेश्चन विचारतो. तुम्ही रेझोनन्स वाढवण्याचं जे बोलता आहात तर त्याविषयी आम्ही जे लोक आहोत त्या आम्हाला साधारण मला कल्पना आहे की ज्योतिषाकडे गेलो की ते सांगतात की या ग्रहाची अंगठी घाला, हे पूजा अर्चा करा, हे मंत्र बोला, बरोबर. हे असं आम्ही ऐकलेलं आहे किंवा अनुभवलेलं आहे. तर तुमच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही बोलताय, आता तुमचं खूपच छान प्रकल्प आहे, तुमच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही बोलता की रेझोनन्स वाढवायचा आहे तर त्यासाठी तुम्ही साधारण काय उपाय देता. आणि एखादा पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये तुम्ही रेझोनन्स वाढवण्यासाठी जे काय दिलं होतं ते तुम्ही एक्सप्लेन करू शकाल का, की बाबा मी या माणसाला हा प्रॉब्लेम होता तेव्हा हे करायला सांगितलं, त्याच्यामुळे त्याचा हे फायदे होऊ शकतात किंवा त्याचा हा रेझोनन्स वाढू शकतो. तर मी त्या ह्याचं सांगू का, वास येत नव्हता त्या केसचा उल्लेख करतो. याच वर्षी जी केस आहे का, बाईला 19 सालापासून वास यायचा बंद झाला होता. आणि उपाय सांगतो म्हणजे काय करतो, तर आम्हाला वास यायचा बंद झाला याचा पत्रिकेत अनालिसिस करावा लागतो की नागपुडी म्हणजे काय, गंध ग्रंथी म्हणजे काय, तिथे कुठला ग्रह आहे, तो कुठल्या ग्रहाने ट्रॅप झालाय, असं ते बघतो आम्ही.
आता ज्या ग्रहाने ट्रॅप झालाय त्याच्यात बरेच उपाय असतात की त्याला तो ग्रह आहे तो मला शोषून घ्यायचा आहे, शोषून घ्यायचा आहे, जो ट्रॅप करतोय त्यानं तो. तर त्याच्या मागच्या स्थानातल्या राशीचं स्वर ऐकायला सांगतो आम्ही, उपायांचं स्वरूप सांगतोय मी तुम्हाला. त्याच्यानंतर समजा राहू ग्रहामुळे ते प्रॉब्लेम येतोय, तर राहूचं रिप्रेझेंट करणारा धातू आहे, प्रतीक आहे, त्याला शिस, लेड हा धातू आहे. त्या लेडची एक गोल संधी करून ती पाण्यामध्ये सोडून द्यायची. आता तुम्ही कॉस्मॉसला काय सांगताय माहितीये का? कॉस्मॉसला मराठी, इंग्लिश, हिंदी अशा भाषा येत नाहीत. कॉस्मॉस म्हणतं की राहू ज्याच्याशी रेझोनंट झालाय ते शिस तू ज्या अर्थी प्रवाहित करतोस त्या अर्थी या माणसाला त्याच्या हाताला स्पर्श करून सोडून दिलं. या माणसाला राहूला तात्पुरतं स्वतःपासून दूर करायचं आहे. तसा दूर झाला, त्याने स्वर ऐकला, त्याने त्या विशिष्ट देवतेचा मंत्र म्हटला आणि तिला मी सांगितलं होतं, ही 23 सालातली गोष्ट आहे, ऑगस्ट 22 ते 29, 23 साल, त्या दिवशी तुला वास येऊ लागेल. तो खरंच यायला लागला. हे तिन्ही उपाय केले तिने, खरंच येऊ लागला. तसा मेसेज तिने टाकला आणि तो मेसेज कॅप्चर करून मी माझ्या क्लासच्या ग्रुपवर शेअर केला. असं होऊ शकतं. तो उपाय स्वर ऐकणे, फळ खाणे, रंगपट्टिका वापरणे, धातू वापरणे किंवा पंचामृत. तुम्ही माहिती ना पूजेमध्ये पंचामृत, तर ते पंचमहाभूतांचा खेळ आहे, सर्वस्वी खेळ आहे तो पंचमहाभूतांचा आहे. म्हणजे त्यातनं फिजिक्स, केमिस्ट्री काहीही सुटलेलं नाहीये. तर मला सांगा की दही आहे ना ते पृथ्वी तत्वाचं कारक आहे. तुम्ही मनाने अस्वस्थ होतो एखादा माणूस, म्हणजे काय की पण जलतत्वाचं आहे, तर ते जलतत्वाचं पाणी असं अस्ताव्यस्त व्हायला लागतं. मग त्याला शेतकरी काय करतो, मातीचा बंधारा घालतो, बरोबर. मग तुमच्याकडे माती म्हणजे पृथ्वी तत्व कुठे आहे? दही. तर दह्याचा बारीकचा तुका तुम्ही जो इथे भ्रुकुटी म्हणतात ज्याला, भ्रूमध्य, तिथे जर तर पृथ्वी तत्वाचा प्रभाव वाढवून तुम्ही अस्वस्थ मन शांत करू शकता. बरेच प्रकार असतात. आता हे जे बोट आहे अनामिका, ते पृथ्वी तत्वाचं आहे. हे पंचमहाभूत आहेत आपल्याकडे. मग पंचमहाभूतांचा वापर करून तुम्हाला राग जास्त आला तर जलतत्व वाढवा, ते शेंडीच्या मुळाशी लावा. म्हणजे असे लक्षात ठेवायला मुश्किल एवढे उपाय वगैरे आपण शोधून काढलेले आहेत आणि ते करता येतात. त्यामुळे तुमचा जो प्रश्न काय टाईपचे उपाय सांगतो तो म्हणून तर तुम्हाला काही आणखी आठवत असतील तर उल्लेख करा की काय उपाय सांगू शकतो आपण. हो नक्कीच. मुळात एक लक्षात घ्या की जी निर्हेतुक चेतना आहे, ग्रह म्हणजे ग्रहण करणे आणि ह म्हणजे हनन करणे, ती निर्हेतुक निर्विकार चेतना पृथ्वीवरील चराचर गोष्टींवर पडते. जर तुम्ही रत्न जर एखाद्या गोष्टीचं प्रतीक मानता, पुष्कराग आहे ते गुरुचं प्रतीक आहे, तसंच ते बऱ्याच, आणि तिथं निर्जीव आहे ना, त्याचा खडा आहे, लिटरली तो स्टोन आहे. तसंच प्राण्यांवर जे निमित्त युनीचे आहेत, वनस्पतींवर, सर्वच गोष्टींवरती चेतना पडलेली असते. त्याच्यामुळे त्या ग्रहांचे रिप्रेझेंटेटिव्ह तुमच्या आजूबाजूला असतात. मनातील संकल्प करून जेव्हा त्या प्रतीकाशी तुम्ही रेझोनंट होता एखाद्या घटनेसाठी, ती घडवून आणण्यासाठी किंवा ती टाळण्यासाठी, तेव्हा तुम्हाला त्या घटनेवर तुमचा थोडासा काय म्हणतात कॉस्मिक इन्फरन्स लावता येतो. एक साधं उदाहरण देतो. प्रत्येक वेळी फिजिकल उपायच लागतो अशातला भाग नाही. सप्तम स्थानामध्ये हर्षल असेल तर असं म्हणतात की डिवोर्सचे चान्सेस असतात. अर्थात हे फार ढोबळ स्टेटमेंट आहे. तर त्याचं कारण काय की हर्षल हा रूढीबाह्य वर्तन करणारा ग्रह आहे. तुम्ही पाहू शकता अस्ट्रॉनॉमिकली तो कसा फिरतो तुम्ही पहा. सर्व ग्रह उभे फिरतात, तो आडवा फिरतो वगैरे वगैरे. लग्न ही रूढ आहे, म्हणजे माणसाला त्याच्या सर्व सर्व वासना पूर्ण एका चौकटीत राहून पूर्ण करता याव्यात म्हणून घातलेलं बंधन आहे. म्हणून हर्षल तिथे आला की तो बंधन तोडायला बघतो. मग उपाय काय करतो? सप्तमात हर्षल असेल ना तर त्या हर्षलाला तू तुझं खाद्य पुरव बाबा. म्हणजे काय की तुम्ही स्वतःच एखादी रूढ मोडली लग्नामध्ये तर त्या हर्षलाला तुम्ही सॅटिस्फाय करता. उदाहरणार्थ त्याकडची रूढ काय आहे की मुलगा मोठा पाहिजे, मुलगी लहान पाहिजे. मोठ्या मुलीशी लग्न झालं आणि मुलगा लहान आहे आणि सप्तमात हर्षल असला तरीही डिवोर्स होत नाही, अनलेस म्हणजे बाकी काही गोष्टी त्यात गडबड नसतील तर. परंतु हर्षल तिथे डिवोर्स करण्यासाठी लुडबुड करणार नाही, कारण त्याचं लॉजिक आहे. त्याचं रूढीबाह्यतन करण्याचं जे खाद्य आहे ते मी रूढ मोडून त्याला पुरवलंय. इंटरकास्ट मॅरेज, इंटर रिलिजन मॅरेज किंवा मुलगी जी काही प्रचलित रूढ आहे ती मी मोडली आणि त्या हर्षाला त्याचं खाद्य पुरवलं तर ते रूढ मोडण्याची त्याची जी हाव आहे
ती आपण शांत केली आहे. हा सुद्धा एक उपाय आहे ना. इथे मी कुठलीही फिजिकल वस्तू सुद्धा वापरली नाही. मी फक्त कॉस्मिक लेवलवर हर्षलाचा इन्फरन्स मला माहिती आहे आणि तो इन्फरन्स मी काउंटर करायचा माझ्या कर्मातून केला. आणि अशी कित्येक उदाहरणं माझ्याकडे आहेत जिथे या पद्धतीने आपण ती गोष्ट काउंटर करू शकलो. तर उपाय हा फार मल्टी डायमेन्शनल विषय आहे आणि मुळातच वन साईज फिट्स ऑल कुठे चालत नाही. हे केलं की अमुक होतं, ते केलं की तमुक होतं असं नाही. कुठल्याही भारतीय शास्त्रात प्रत्येक इंडिव्हिज्युअलाइज्ड गोष्टींनाच महत्व आहे. त्या पत्रिकेचा उपाय त्या पत्रिकेनेच सुचवावा लागतो त्या इंडिव्हिज्युअलसाठी. अथर्व शीर्ष म्हटलं की असं होतं, ते म्हटलं की तसं. हा, ते चांगलं आहे, तुमची आत्मिक शक्ती. परंतु एखादी घटना मॅनिफेस्ट करायची असेल किंवा तुम्हाला त्याच्यासाठी उपाय सांगायचा असेल तर त्या पत्रिकेने तो उपाय सुचवला पाहिजे आणि तो उपाय त्या पत्रिकेतूनच उमललेला असलेला पाहिजे. ही त्याची अगदी मूलभूत अट आहे. त्याच्यामुळे काहीतरी इंटरनेटवरचे जे उपाय आहेत की असं केले की तसं होतं, कुत्र्याला हे खाऊ घाला, मांजराला ते खाऊ घाला, ते उपाय कित्येक वेळा अपाय करू शकतात. कारण प्रत्येक चराचर गोष्टीमध्ये ती निर्हेतुक चेतना आहे. तुम्ही चुकीच्या गोष्टींशी रेझोनंट झालात की जी गोष्ट त्याचे म्हणजे ते कुठल्या डायरेक्शनला जाईल याच्यावर तुमचा कंट्रोल मग राहत नाही. तुम्हाला एक सर्वांना एक इंटरेस्टिंग उपाय सांगतो. कर्करा असं असते ना, ती रक्ताची कारक झाली जाते, रक्त. आणि रक्त कर्कराशीचा आज प्रभाव आहे. नोकरी मिळवण्याच्या स्थानात आज कर्करास आहे असं गृहीत धरू आपण. तर त्याने कलिंगडाचं कापलेली फोड, कलिंगडाची कापलेली फोडचं चित्र त्यांनी खिशात ठेवून जर इंटरव्ह्यू दिला तर नक्की पास होईल. आता काय होईल पास? तर कर्करास रक्ताची कारक आहे. हेमोग्लोबिन काय करतं? ऑक्सिजन आत शोषून घेतं हेमोग्लोबिन आणि ते मग लाल होतं. कलिंगड सेम गोष्ट करतं. कलिंगड आतमध्ये बंद असतं ना तेव्हा ते पांढरं असतं. हे फार थोड्या लोकांना माहित आहे की कापलेलं कलिंगड जरी लाल दिसत असलं तरी ते बंदिस्त असताना पांढरं असतं. तुम्ही मला तो खालचा भाग पांढरा तो नाही, अख्खं कलिंगड पांढरं असतं आणि ते कापल्यानंतर ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर लाईक हेमोग्लोबिन ते लाल होतं. आता जर आम्ही सायंटिफिकली असं म्हटलं की कर्क राशीला कलिंगडाची फोड जवळ ठेवल्याने तो रेझोनंट होतो नोकरी मिळवण्याच्या स्थानाशी, तर त्यात बरोबरच आहे ती गोष्ट. आणि अशी नोकरी खरंच मिळाल्याची आमच्याकडे जेव्हा 10 उदाहरणं असतात तेव्हा आम्ही सांगतो की हे सायंटिफिक आहे, हे अनुभव सिद्ध आहे. आम्हाला ते सोपं उपाय, कलिंगडाचं एक चित्र काढून ठेवा आणि ज्योतिषाला चांगला ज्योतिषी पाहिजे की आज तुला कर्करा स्टिम्युलेट करायचे, कर्करास रेझोनंट व्हायचा आहे. आता गंमत बघा, एकाला मी सांगितलं की माकडाला ओले चणे खायला दिलेस तर तुला नोकरी लागेल. आता माकडाचा संबंधच काय नोकरीशी? तर सोर्स ऑफ इन्कमच्या जागी बुधाची रास, बुध म्हणजे माकडाचं कारकत्व बुधाकडे जातं. जम्पिंग जॅक बुध आहे ना, तो असा उड्या मारणारा ग्रह आहे, चंचल आहे. तर माकड बुधाच्या अंमलाखाली येतं, ओलेपणा चंद्राच्या अंमलाखाली येतो, चण्याची डाळ कार्बोहायड्रेट्स देणारी पिवळ्या रंगाची गुरुच्या अंमलाखाली येते. तर गुरु चंद्र बुधाचा संबंध ज्या दिवशी होता त्या दिवशी माकडाला ओले चणे खायला घातल्यावर सेम डेला त्याला नोकरी लागली. 2.5 वर्ष तो घरी बसला होता. असं लॉजिक वर्कआउट करायचं, दुसरं काही नाही करायचं आपल्याला. खूपच छान, खूपच छान. धन्यवाद. अगदी समाधान झालं प्रश्नाच्या उत्तराचं. ओके, अजून कोणाला काही प्रश्न आहेत? आय थिंक आपण एक प्रश्न अजून घेऊ शकतो आणि मग रॅपअप करू. मी एक प्रश्न विचारू का? हो, विचार. नमस्कार मंडळी, माझं नाव अनिल आरस आणि बाल्टिमोर मंडळाचे खूप खूप आभार. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. थँक्यू सो व्हेरी मच. ज्ञानात खूप भर पडली आज. दोन इथं वेगवेगळे जरा विचारसरणी आहे आणि ते रिकन्साईल कसे करायचे त्याबद्दल जरा मार्गदर्शन केलं थोडक्यात तर बरं होईल. आज आपल्याला मला कळलं की कर्मबुद्धीवरच आपलं भविष्य अवलंबून आहे. प्रारब्ध महत्वाचं आहे. आपण जसं जसं आपल्या आयुष्यात आपण जी चांगली कामं करतो त्यावर आपलं भविष्य अवलंबून आहे, अशी एक विचारसरणी. परंतु ऑन दी कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणजे असं की पूर्वीपासून आपल्याकडे अशी ट्रेडिशनल प्रथा अशी आहे की मुलाचा जन्म झाल्यानंतर मुलाचे पालक ज्योतिषांकडे जाऊन
बेसिक पत्रिका करून घेतात, ऍडव्हान्स पत्रिका करून घेतात आणि हे चांगल्या भविष्यांकडे वगैरे असे. आणि त्याच्यामध्ये ज्योतिषी बेसिक पत्रिका तर करतातच, परंतु त्या मुलीचं लग्न कधी होईल, तो इंजिनियर, तो किंवा ती इंजिनियर, डॉक्टर, BA BSc वगैरे होईल का, त्याच्यानंतर मेजर सिकनेस त्यांच्या आयुष्यात कधी येतील, नोकरी व्यवसाय कधी होतील वगैरे वगैरे, असं सगळं आखण करून द्यायचे. तर आता मला समजत नाही की याचं हे दोन विचारसरणी म्हणजे हे कन्सॉलिडेट कसं करायचं. इथे तर आपण म्हणतो की आपण जसं जसं चांगलं कर्म करत जातो, आपणच आपल्या गाडी आपण स्वतः चालवत असतो. आणि इथे तर आपण म्हणतो पूर्वीपासून की मुलं जन्मल्यानंतर ज्योतिषी हे करून द्यायचे. तर याची सांगड कशी घालायची? एक असं लक्षात ठेवा की पत्रिका जी तयार होते ना, ती त्याच्या क्षमतांचा, त्या मुलाच्या जन्मदत्त क्षमतांचा नकाशा आहे, म्हणजे डेस्टिनीचा पार्ट आहे, ती टेंडन्सी आहे. तो असं म्हणू शकतो ज्योतिषी की हा डॉक्टर व्हायला या अभ्यास चांगला असेल तर त्या डॉक्टर होऊ शकतो. पण एक त्यालाही माहित आहे की अभ्यास या मुलाला करायचा आहे, डॉक्टरकीची संधी येताना त्यांनी टेम्परामेंट डेव्हलप करायचं आहे. तर याला मी सत्कर्म म्हणतोय. आपण कर्म तो जो त्यांनी सांगितलं की डॉक्टर नक्की होशील, आपोआप तर होणार नाही. म्हणजे ती नकाशा वाचला तो अर्धा भाग आहे आणि ती टेंडन्सी कम्प्लिटली फेल गेली, त्यांनी तसं काहीच केलं नाही असंही झालेलं आहे. त्याच्या उलट झालाय की तो म्हणतो की फार काही हुशार नाहीये, पण त्यांनी मेहनत घेतली, योग्य गुरु सापडला, योग्य मार्गदर्शन योग्य वेळी सापडलं, मग करत 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 तो थोडा जास्त पुढे गेला. तर काही वाईट पत्रिका जास्त चांगल्या प्रकारे ऑपरेट झालेल्या बघतो, काही चांगल्या पत्रिका. ह्याचा अर्थ नकाशाबद्दल वाक्य बोलणं ज्योतिषीला शक्य, फार पुढची बोलू नयेत खरं म्हणजे, कारण तो एखादं क्षेत्र सांगतो ना, ते 20 वर्षांनी वेगळंच क्षेत्र निर्माण झालेलं असतं. त्यामुळे शक्यतो सांगू नये. आम्ही असा नियम फॉलो करतो की 12 वर्षाच्या आतल्या मुलाला प्रॉब्लेम असल्याशिवाय आरोग्याचा किंवा अन्य आम्हाला तुम्ही विचारायचं नाही. आज नाही आम्ही सांगणार तो डॉक्टर होईल म्हणून. हा, पण सांगता येतं का, नकाशा वाचता येतो का? आता जीपीएसनी जसं तुमची बिल्डिंग लोकेट केली, हा, पण म्हणून जीपीएसनी तुम्हाला नेलं नाही कुठल्या डेस्टिनेशनला, तुम्हाला म्हणाल तुम्ही ऑन केलात, तुम्ही इथे आहात आता, ओके, पण मला जाताना मला जीपीएस ऑपरेट करायचंय. तसं ती पत्रिका अजून ऑपरेट झालेली नाही, त्या मुलाने ती ऑपरेट केली नाही. तो ती कशी करेल, कसे निर्णय घेईल, कोणाच्या संपर्कात येईल, हे सगळे कर्मचक्र अजून चालू व्हायचे आहे. त्याच्या आधी घाई गर्दी करून नको तेवढं पुढचं भविष्य सांगू नये, असं माझ्या ज्योतिषांचं मत आहे. थँक्यू व्हेरी मच. कळलं आता. चॅटमध्ये एक प्रश्न आहे पंकज, येतोयस का? हो, येस. आय थिंक काही लोकांनी विचारलं, याचे रेकॉर्डिंग मिळेल का? व्हॉट अबाउट डेली विकली राशी भविष्य? हा, तर त्याचं एक बघ, अशी एकाने मेसेज टाकला होता, तर डेली किंवा विकली राशी भविष्य ऐकावं, गंमत म्हणून ऐकावं आणि लगेचच विसरून जावं. कारण ते इतकं जास्त जनरलाइज गोष्ट, इतकी जास्त की ते पेपरवाली विक्री वाढावी म्हणून दिलेलं असतं. सखोल अभ्यास ज्याला ज्योतिषाचा करायचा आहे त्याच्यात तो केवळ आणि केवळ गमतीचा भाग आहे. तिथे आमच्यासारखे लोक ढुंकून बघत सुद्धा नाहीत त्याच्याकडे. साधं गणित, 600 लोक आहेत, 12 राशी आहे, सॉरी 600 कोटी लोक आहेत, 12 राशी, म्हणजे प्रत्येक राशीचे 50 कोटी लोक आहेत जगामध्ये ऑन अन ऍव्हरेज. तर प्रत्येकाला ते लागू पडणार नाहीच आहे, कारण तुम्हाला कर्मिक चॉईसेस कशा असतात त्याच्यावर त्या गोष्टी पुन्हा तुम्हाला अनफोल्ड करायचं आहे. मुळात तिथेच गल्लत होते की आपल्या म्हणजे जुळ्या मुलांना वेगळं वेगळं भविष्य का प्राप्त होतं, याच्यात सगळं तुम्हाला गमक आहे की कर्मिक लेवलवर चॉईसेस तुम्ही वेगळ्या केल्या, अभ्यास त्यांनी 2 तास केला, त्यांनी स्पोर्ट्समध्ये जास्त वेळ घातला, तर मिळालेली गुणवत्ता तुम्ही वेगळ्या सूर्य चांगली किंवा वाईट जसं सांगता येत नाही ना, तसं ग्रह सुद्धा चांगला का वाईट सांगता येत नाही. सूर्य कशासाठी वापरली त्याच्यावरून चांगली का वाईट, फळं कापायला वापरली तर चांगली, कुणाला मारायला इजा करायला वापरली तर वाईट.
तर तशाच पद्धतीने मिळालेलं पोटेन्शियल मी चांगल्या पद्धतीने वापरतोय का वाईट पद्धतीने वापरतोय त्याच्यावरून मिळालेली गुणवत्ता. कर्म आणि फळ मुळात या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हेच विसरून जा. कारण कर्माचंच रूपांतर फळात होतं, कळीचंच रूपांतर फुलात होतं. कळी फुल नावाच्या दुसऱ्या गोष्टीला जन्म देत नाही. पत्रिकेत तुम्हाला गहू मिळाले असतील पोटेन्शियल म्हणून आणि तुम्ही काहीच केलं नाही तर 15 दिवसांनी ते गहू सडून जातात. तुम्ही दळून आणले, लाटली तर पोळी होते, तळली तर पुरी होते, शिजवली तर खीर होते. त्याच पोटेन्शियल मध्ये तुमचं कर्म बदललं की आउटपुट बदलतं. त्याच्यामुळे कर्माचं मार्गदर्शन आहे. तुम्ही कोणत्या दिशेने उतार मला मिळालेला आहे तिकडे मी सायकल घेऊन गेलो तर डेस्टिनेशनला न घाम येता पोहोचण्यासाठी मला मदत होऊ शकते. असा त्याचा वापरायचा आहे. इथपर्यंतच मला असं वाटतं की त्याची आपण मर्यादा ठरवावी. तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगतो. अमिताभ बच्चन हा जो अभिनेता आहे त्याची पत्रिका ज्योतिषशास्त्रीच्या अतिशय वाईट आहे. सगळे बहुतेक ग्रह अष्टमात आहेत, 6 ग्रह. पण गमतीचा भाग असा की अष्टम स्थानावर ना अभिनय बघितला जातो आणि त्यांनी सगळं ग्रह अभिनयासाठी वापरल्यामुळे त्याचं वाईट फळ मिळायचं बंद झालं. काही त्रास झाला त्याला, नाही असं नाही. वाईट फळ कमी करण्याचा राजमार्ग म्हणजे त्याचं चांगलं फळ वापरायला सुरुवात करणं. 100 रुपयाचं फळापैकी 95 त्यांनी चांगले वापरले, 5च शिल्लक राहिले. त्या दिसायला वाईट असलेली पत्रिका सर्वोत्तम वापरली गेली आणि जगातला प्रत्येक यशस्वी माणूस प्रत्येक क्षेत्रात चांगला नसतो. त्याला ठरवायचं असतं की मी कशात चांगला आहे आणि ते जर क्षेत्र निवडलं आणि तिथे मेहनत घेतली तर त्याची संपूर्ण पत्रिका सुधारते. एका अभिनयाच्या जोरावर या व्यक्तीला आयुष्यातली प्रत्येक चांगली गोष्ट मिळाली. याचं कारण प्रत्येक गोष्ट चांगली उपलब्ध आहे म्हणून नव्हे, एका सोर्स मधनं सगळं निर्माण केलं. त्या बेस्ट युटिलायझेशन ऑफ पोटेन्शियल किंवा हॉरोस्कोप हे त्याचं क्लासिकल एक्झाम्पल आहे अमिताभ बच्चन आहे. हरि शेवटचा प्रश्न विचारता येईल का पंकज? वेळ आहे तेवढा? हो. सो आय थिंक एकाने हात वर केलाय, पण मी क्विकली एक विचारतो की काही पत्रिका असतात त्या समोर आल्या की बोलायला लागतात, पण मुख्य मुद्दा असा आहे की अनेक लोकांना ज्योतिष शिकायची इच्छा असते. चांगलंच आहे ते, मला ज्योतिषच विशेष करून. पण ज्योतिषाच्या मध्ये काही मूलभूत अंगभूत योग असावे लागतात असं वाचलेलं आहे. उदाहरण द्यायचं तर त्याच्यात एक आध्यात्मिक तत्वाचे बाज असायला लागतो, नेपच्यून चांगला असायला लागतो. याच्यावर तुम्ही काही मत व्यक्त कराल का? बरोबर, ही गोष्ट अगदी खरी आहे. आम्ही दोघांनी त्याचा अनुभव घेतलाय की नेपच्यून चांगला असायला लागतो, पण तुमचा इनर व्हॉइस अंतस्फूर्ती म्हणतात ती नेपच्यूनशी आहे. बुध चांगला पाहिजे, तुम्हाला भाषा ज्ञान आर्ग्युमेंट करता आल्या पाहिजेत, गुरु चांगला पाहिजे, ज्योतिषाची जी डेटा आहे तो तुमच्याकडे उत्तम पाहिजे, प्रवृत्ती चांगली पाहिजे, आध्यात्मिक वृत्तीचा माणूस पाहिजे, तर केतू चांगला पाहिजे कारण तो दैवी लहरींचा कारक आहे. म्हणजे चांगला ज्योतिष जर खऱ्या अर्थाने व्हायचं असेल तर केतू, गुरु, नेपच्यून, बुध हे ग्रह चांगले असणं अपरिहार्य आहे चांगला ज्योतिष होण्यासाठी. पण तुमच्याकडे 2च चांगले आहेत, हरकत नाही, मेहनत घेऊन त्या 2चा वापर करा. तुम्ही उत्तम नाही पण चांगले होऊ शकता ज्योतिषी. तेव्हा काय नाही याच्याकडे लक्ष देऊ नका, काय आहे ते जोपासायला सुरुवात करा. अतिशय बरोबर. नेपच्यूनचा तर रोल खूप महत्वाचा आहेच आहे, कारण 80% तुम्हाला अनालिटिकली गोष्ट घेऊन जाता येते, पण त्याच्यानंतर ती गोष्ट ते पोहण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला अचानक प्रत्येक वेळा वेगळी उडी मारलेली असते त्या स्विमिंग टँकमध्ये आणि प्रत्येक वेळा नवीन शिकावं लागतं. अचानक तुम्हाला लक्षात येतं की आता मला यायला लागलंय, तर प्रत्येक पत्रिका सोडवताना तुम्हाला तसं वाटतं. आणि तो भाग अगदी नेपच्यूनचा असतो. शेवटच्या 10%ची जी शेवटचं माप असतं ना, तराजू तर आता कोणी वापरत नाही, पण आपण थोडं इकडे टाकायचं, थोडं इकडे टाकायचं. शेवटचं ते 25 ग्रामचं माप टाकून जी बॅलन्सिंगची ऍक्ट आहे ती तुम्हाला नेपच्यूनच करून देतो बऱ्याच वेळा. म्हणणं बरोबर आहे तुमचं. ओके. मला अजून कोणाचा हात दिसत नाही आणि प्रश्न पण नाही. कोणाचा तरी हात वर होता पंकज. मिलिंद आयफोन कोणीतरी लिहिले, त्यांनी हात वर केला होता. हो, नमस्कार मनोज. आणि सॉरी, आपण हा शेवटचा प्रश्न घेऊ आणि मग रॅप अप करू. थँक्यू सो मच. या, गो अहेड मिलिंद. हो, नमस्कार. मी मिलिंद खाडीलकर, मी न्यूयॉर्क मध्ये आहे. आणि सर्वप्रथम बाल्टिमोर मराठी मंडळाचे धन्यवाद हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल.
आणि दोघेही वक्ते अतिशय सुंदररित्या सगळ्या गोष्टी सांगतायत. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की तुम्ही जे म्हणालात की पत्रिकेमध्ये जे आहे आणि त्या मार्गाला जायचं असेल, म्हणजे एखाद्याला समजा इन पत्रिकेच्या अनुरूप इंजिनिअरिंग करायचं असेल, पण त्या व्यक्तीचं मत असं आहे की मला डॉक्टरच व्हायचं आहे. मग अशा वेळेला काय सिच्युएशन होते? कारण की हे मी बरेच पाहिलेलं आहे आणि असं हे पण सांगितलेलं आहे की तुम्ही हे करू नका. पण म्हणजे नुसतं करू नका असं सांगण्यात आलेलं आहे, पण आणि नंतर मग त्या व्यक्तीला पुढे अडचणी आल्या किंवा जे काय झालं ते, तर मग अशा वेळेला कसा समन्वय करायचा किंवा मेळ घालायचा गोष्टीचा? ज्योतिषाला जर कॉन्फिडन्स असेल ना, की मी एम्पॅथिकली सांगतोय की तुझी पत्रिका पूर्णतः इंजिनियर व्हायला योग्य आहे, डॉक्टर काय तू होऊ नकोस, हा एक मुद्दा. पण समजा असंही असतं की इंटेलिजन्स नावाची गोष्ट एक जनरल लेवलची त्या माणसाकडे आहे, म्हणून तो इंजिनियर होतो, आणि मग त्याला काही पैलू मिळतात की कदाचित थोडासा वेगळा वापर म्हणून तो थोडंफार मेडिसिन मध्ये जाऊ शकतो. मग त्यात फरक असा पडतो की इंजिनिअरिंगला गेला तर 10 मध्ये त्याचा नंबर पहिला लागेल, आणि डॉक्टर झाला तर 10 मध्ये 9वा किंवा 10वा लागेल. हे फरक गृहीत धरून तू दुसरी ब्रांच घे, कारण तू ऑप्टच दुसरं करतेस की जे सेकंड लेवलला तुला अनुकूल आहे. असं नाही म्हणता येणार की तू जन्मात होऊच शकत नाही. मग त्याला मेडिसिनला जायचं आहे, मग त्याला इंजिनिअरिंग पेक्षा तिथे ऍडमिशन होमिओपॅथी आयुर्वेदाला घ्यावी लागते. तो नाखुश असतो आणि तिथे सुद्धा त्याचं यशाचं प्रमाण थोडं तो मागे राहतो. तर मग मागे कशाला राहतो? सर्वोत्तम आहे त्याची निवड कर, म्हणजे तो पुढे येशील. पण टेम्परामेंट जर परवानगी देत नसेल की नाही मला डॉक्टर व्हायचंच आहे, तर हे लक्षात ठेव की तू इंजिनियर नंबर 1चा झाला असता, डॉक्टर नंबर 10चा होशील. तू गुगल मॅप बरोबर ना सारखं म्हणत? हो हो, म्हणजे गुगल तुम्हाला दाखवतो ना की दिस इज दी पाथ ऑफ ऑप्टिमल ट्रॅव्हल. 20 मिनिटं लागतील, इकडून गेलात तर 40 मिनिटं लागणार आहेत. कर्मिक लेवलवर मी तो 40 मिनिटाचा पाथ घेऊ शकतो ना, का तिकडे जाताना मला काही इराणी चहा वगैरे तिकडे छान मिळतो, मला घ्यायचा आहे. इंटेंट तुम्ही बदलला, लवकर पोहोचणं हा तुमचा इंटेंट नाहीये, तर कर्मिक लेवलला मी सब ऑप्टिमल चॉईस घेऊ शकतो. फक्त मी त्यावेळेस कंप्लेन नाही करू शकत की मला 40 मिनिटं लागले. बरोबर. तर हीच गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे ग्रह कधी मला काही एखादी गोष्ट करतही नाही आणि ते करण्यापासून थांबवतही नाही. ते कर्म आपणच करत असतो. आपण फक्त वापरायचं आहे की त्यांची टेंडन्सी मी माझ्या ऍडव्हान्टेजसाठी वापरू शकतो की नाही, हा कर्माचा चॉईस आपण घ्यायचा. धन्यवाद. ओके. डॉक्टर गॅसेस आणि डॉक्टर मिस्टर देशमुख, तुमचं खूप खूप आभार. वृद्धी, तुम्हाला काही 2 शब्द बोलायचे आहेत? नाही, थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनी खूप छान ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पण आभार. ऑफकोर्स घैसास सर आणि मनोज सर, तुम्ही आज खूप चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात आणि लोकांचा इंटरेस्ट खूप दिसतोय, त्यामुळे तुमचे दोघांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि नमस्कार माझा. तुम्ही खूप छान ज्योतिषाच्या विषयाबद्दल तुम्ही चर्चा ठेवली, त्याच्यासाठीच तुमचेच खूप आभार, कारण आम्हाला एवढी बोलण्याची संधी लोक सहसा देत नाही. त्याच्यामुळे तुमचे खूप आभार. म्हणजे वृत्तीजीने कोऑर्डिनेट केलं आणि बीएमएम तुमची ईसी त्यांनी सुद्धा परमिशन दिली, त्याच्याबद्दल आभार. बाकीच्याही काही मंडळाचे लोक इथे आलेले आहेत असं मला कळलं. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मंडळामध्ये असं कुठलं व्याख्यान ठेवायचं असेल तर जरूर तुम्ही आम्हाला संपर्क करा. बीएमएम तुम्हाला कॉन्टॅक्ट देईल. आणि अजूनही काही विषय आहेत, त्याचा मूळ उद्देशच असा आहे की आपल्याला हे योग्य पद्धतीने कळलं पाहिजे. हे शास्त्र आपल्या देशात जन्माला आलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही शिकलेल्या लोकांनी हात घातला तर तेच आजच्या व्याख्यानाची फलश्रुती तीच असणार आहे की काही लोक म्हणतील की नाही, आता आम्ही शिकून त्याच्या पुढे आम्हाला त्याचं डेव्हलपमेंट करण्याची इच्छा जागृत झाली तर आजचा कार्यक्रम खरंच फळाला असं आम्हाला वाटेल. थँक्यू सो मच आणि होप दॅट विल सी यू वन्स अगेन. तुम्हाला एक गिफ्ट म्हणून एक आश्वासन देतो की पुढे कुठलं जर तिथल्या मंडळाने भाषण ठेवलं तर तुम्हाला निर्णय घेतल्यानंतर तो संभाव्यतः धोक्याचा ठरेल का, याचं एक सिंपल टेक्निक आहे. ते त्या भाषणात मी तुम्हाला रिव्हील करेन डायरेक्टली, की असं निर्णय घेताना भविष्यात तुम्हाला धोका नाही. म्हणजे तुम्ही भाषण ऐकणाऱ्यांना एक अद्भुत असं एक सामर्थ्य मिळेल की घाबरायचं कारण नाही, माझा निर्णय हा अजिबात चांगला ठरणार आहे.
असं एक सिंपल टेक्निक आहे, लक्षात ठेवा. मी काही ज्योतिष नाही शिकवणार तुम्हाला, पण सिंपल टेक्निक सांगा आणि तुम्ही अचंबित व्हाल की ओके, इतक्या सोपेपणाने ते करता येतं. ते आश्वासन देतो. तुम्ही इतकी छान संधी दिलीत तर त्याचं काहीतरी दिलं पाहिजे, आपण मोबदला रेसिप्रोकेट केलं पाहिजे. माझी एक विनंती आहे बाल्टिमोर मंडळाला आणि दोन्ही स्पीकर्सना सुद्धा की ह्याचं एक सेशन 2 पार्ट 2 ठेवावा. आणि आज कसं फक्त तुम्ही ज्योतिषशास्त्राचं एक आउटलाईन सांगितली असं मला वाटतं. आता त्याच्या पुढे जाऊन त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, काय काय शिकावं, त्याच्यामध्ये काय त्याचे म्हणजे मला तर नीट सांगता येत नाहीये, पण एकूणच स्ट्रक्चरल स्टडी ज्योतिषशास्त्राचा कसा करता येऊ शकतो हे जर तुम्ही नेक्स्ट ह्याच्यामध्ये सांगितलं तर फार बरं होईल. एक रिक्वेस्ट आहे. सर पंकज, कॅन आय आन्सर दॅट? येस, या. शुभदाजी, आपण त्या BMM रेपला वगैरे किंवा सध्याचा मी PMM चा ECA BMM रेप आहे, पाहिजे तर तुम्ही माझी कॉन्टॅक्ट करा. आवर इंटेन्शन काय आहे तुम्हाला सांगतो बाल्टिमोर महाराष्ट्र मंडळाचं, की एकतर 503C ऑर्गनायझेशन आहे. समाज उपयोगी कामं करणं हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. भारतीय ज्ञान वाढवणं हाही त्यातला एक अंगभाग आहे. त्या दृष्टीने असे सेशन्स अरेंज करणं आम्हाला फारच आवडेल. आणि नॉट ओनली बाल्टिमोरसाठी, तुम्ही जर मागच्या वर्षभरात बघत असलात, आणि बरेचसे सेशन BMM रे प्रेसिडेंटलाही पब्लिश करतोय आणि इतरत्रही करतोय. तर आपण पाहिजे तर बोलू आहे आणि वी कॅन एक्सपॅन्ड दिस इवन बियॉन्ड व्हॉट वी आर टॉकिंग राईट नाव. लुक ॲट इट ॲज मोर ऑफ अ टी ऑफ टुडे आणि वी कॅन टॉक फर्दर. आणि तिथून पुढे इतर मंडळात जितकी जितकी माहिती याची प्रसार होईल अशा सेशन्सचे आणि बाल्टिमोरच्या आम्ही आणि काही कम्युनिकेट करत राहू, दॅट विल बी इव्हन बेटर. पण पाहिजे तर आपण बोलू याच्यानंतर. वी कॅन डेफिनेटली अरेंज समथिंग. हो, नक्की नक्की. धन्यवाद. ओके. तर सगळ्यांचे खूप खूप आभार पार्टिसिपेट केल्याबद्दल. आणि डॉक्टर गॅसेस आणि मिस्टर देशमुख तुमचे पण खूप खूप आभार. एकच रिक्वेस्ट आहे, आमच्याकडे सगळ्यांचे ईमेल ॲड्रेसेस नाही आहेत, त्याच्यामुळे info@baltimoreMarathi.org तुम्ही जर ह्या ईमेलला ईमेल केलं तर तुमच्या स्पेसिफिक रिक्वेस्ट आम्ही रिस्पॉन्ड करू. आणि पुढचे सेशन्स काय असतील तर तसे आम्ही बृहन महाराष्ट्र मंडळाच्या सोबत बोलून, जर वायडर इंटरेस्ट असेल तर मग त्यांच्याशी बोलून आपण ऑर्गनाईज करू. तर खूप इट कॅन धन्यवाद. बी डन. पण कम्युनिटी आउटरीच मध्ये आपल्याला ते करता येईल. डेफिनेटली. आणि जर विद्याधरजी आणि मनोजजी तुम्हाला दोघांनाही जर चालत असेल तर युट्यूबवरती सुद्धा आपण कन्सिडर करू शकतोय पोस्ट करण्याचं. दॅट लिंक कॅन बिकम ब्रॉडली अवेलेबल. बरोबर, नक्की नक्कीच करू. ओके, धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू.